यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे। सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून आजच्या या मेळाव्याला सुरुवात होते। सर्व आमचे मलकापूरचे आजी माजी नगरसेवक आणि समवेतक सर्वांनी मनोहर भाऊ, सर्वांनी अशोक भाऊ आणि सर्वांनी आमचे मलकापूर नगरीचे सर्व आजी माजी नगरसेवक आणि आमचे सर्व सुज्ञ नागरिक यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मलकापूर शहरातील आमच्या सर्व नागरिकांचा या ठिकाणी मेळावा होत आहे। आदरणीय बाबांना विनंती करतो, भारत मातेला वंदन करून आजच्या या व्यासपीठाची भारत माता की। मी महिला पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण पाठीमागच्या बाजूला बसून घ्यावं। सर्व आजी माजी नगरसेवक आपल्या पार्टी मलकापूर शहराच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत। आदरणीय मनोहर भाऊंचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आराराबा यांच्या हस्ते। एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण आणि भाऊंचं या ठिकाणी आगमन आपल्या सर्वांसाठी आहे। विनंती आदरणीय सर्वांनी भावांसाठी अतिशय सुंदर मलकापूर शहराचे विकासाचे वादळ खऱ्या अर्थानं मेळाव्याचं प्रास्ताविक मी राजेंद्र आबा आपणास विनंती करतो की आपण प्रास्ताविक सुरू करावं। भारत या ठिकाणी आणि आज या मलकापूर शहरामध्ये प्रमुख आजी माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व सर्वजण या ठिकाणी असणारे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व आपण भारतीय जनता पार्टी मलकापूर शहरच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आपले आदरणीय सर्वांचे लाडके दमदार आमदार माननीय अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे ताकदीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्ष अशोक भाऊ आहेत आणि खऱ्या अर्थानं आज या आगाशीच्या कुशीत असलेल्या या मलकापूरच्या त्रिदेव या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी प्रथमतः टाळ्या या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आज आपल्याला या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे, परंतु आज मी दक्षिण मध्य मंडळाच्या अध्यक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आपले आमदार डॉक्टर अतुलबाबू भोसले यांच्यावर जिल्हाध्यक्ष या नात्यानं आज वरिष्ठ आपले असणारे महाराष्ट्र राज्याचे दमदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी विश्वासानं जी धुरा दिलेली सातारा जिल्ह्याची आणि सातारा जिल्ह्यामध्ये 9 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत असं हे होऊ वाटलेलं इलेक्शन आहे। त्याच्यामुळं आज बाबांना येणारा हा कालावधी थोडासाच आपल्याला मिळालेला आहे निवडणुकीचा। या कालावधीमध्ये बाबांना जास्त लक्ष मलकापूर आणि कराडमध्ये न देता बाबांना संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष द्यायचं आहे। पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, बाबा आज हे तुमच्या बाजूला उजव्याने डावाला असलेले 2 भाव आहेत ना, हे असलेलं तुम्ही चिंता करण्याचं कारण आहे। या ठिकाणी नगराध्यक्ष आणि 22च्या भविष्यात भारतीय जनता पार्टीचा असणार आणि या नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा या ठिकाणी फडकवला जाणार। त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी आदरणीय आमदार बाबांना आपण ग्वाही द्यायची आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ताकदीनिशी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहोत। मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो। धन्यवाद। धन्यवाद। सन्माननीय राजेंद्र आबा, सन्माननीय अशोक भाऊ थोरात आणि सन्माननीय मनोहर भाऊ शिंदे, दोन्ही खऱ्या अर्थाने विकासाची ही 2 रथाची चाकं आहेत आणि खरोखरच विकास ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दिसून येतोय। एकदा जोरदार टाळ्या आपण मनोहर भाऊंचं देखील स्वागत करूया। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सन्माननीय मनोहर भाऊ शिंदे यांचे या ठिकाणी स्वागत भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी केलं जातं। आज मलकापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व आजी माजी नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व सर्व प्रमुख
कार्यकर्त्यांचा आज येथे मेळावा आयोजित केलेला आहे. आज कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले सर्वांचे लाडके अतुल बाबा, मान्य श्री स्वामीजी, आमचे मार्गदर्शक सर्वेसर्वा भाऊ, सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी, माजी नगरसेवक, शिवाय आत्ता नव्याने रुजू झाले सर्व सहकारी. खरं तर मी खूप नवखी आहे आणि मला पण विशेष वाटलं की मी शिक्षण क्षेत्रात काम करणारी बाबा, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी आणि या राजकारणाच्या याच्यामध्ये थोडा आग्रह झाला. काकांचं काम खूप मोठं आहे, अजित काकांचं. ते खूप वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत. पण काय म्हणतात अजित काका, आरक्षणाय तस्मै नमः. त्यामुळे काय खूप वर्षापूर्वी माई महिला विकास मंचची स्थापना झाली तेव्हा त्याच दिवशी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण मिळालं आणि त्याचा लाभ मला कधी होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण ही एक खूप आदर्श सिस्टीम आहे. बाबा राग मानून घेऊ नका, मला जरा विचार आला डोक्यात की हेच आरक्षण विधानसभेला लागू झालं तर आम्हाला आमच्या लाडक्या गौरवीताई पण बघायला मिळतील आमदार म्हणून आणि भावी काळात आपलीही बढती होईल. तर आम्हाला, मी एक भाजपची पदाधिकारी किंवा काय अशी म्हणून बोलत नाही, परंतु महिला वर्गाचं प्रतिनिधित्व करायला मला नेहमी आवडेल. दीपक तडाके साहेबांनी आल्या सांगितलं किंवा आदेश दिला महिला पदाधिकाऱ्यांनी मागे बसा, तर महिला मोर्चाला 50% आरक्षण आहे. तडाके साहेब सर्व महिलांना आहे, तर महिला काही जागा सोडणार नाहीत. तर एकंदरीत काय, आज इथे संवाद मेळावा आहे. मला काल परवाचा संवाद मेळावा पाहायला मिळाला आणि मगाशी पण सर्व तंग असं वातावरण आहे. कुठे नाराजी आहे, कुठे मलुलता आहे, कुठे उत्साह आहे. आता तुम्ही सर्व पत्रकार बंधू भगिनी, विकासजी भोसले, ननावरे साहेब, सर्व बंधूंना माझं विनंती आहे, हा संवाद मेळावा आहे तो सुसंवाद मेळावा असं समजून माझं बोलणं ऐका. तर आता तुम्हाला मीच सांगितलं की आरक्षणाय तस्मै नमः या गोष्टीने आज बरेच जण नाराज आहेत. कुणाची संधी हुकली आहे, कुणाला दुसरीकडे जावं लागले. परंतु भाजप हा पक्ष खूप मोठा आहे, सर्वांना समाविष्ट करून घेणार आहे, सर्वांना न्याय देणार आहे. तर त्यामुळे तो एक मुद्दा ह्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला प्रकर्षाने जाणवला. दुसरा मुद्दा म्हणजे शिंदे भाऊ, काला तस्मै नमः. काय सगळ्या गोष्टींना इलाज असतो तसा काला तस्मै नमः. आज बऱ्याच वर्षानंतर हे एकत्रीकरण आपल्याला पाहायला मिळालं. बाबांचं मन खूप मोठं आहे, त्यांनी अनेक गोष्टी पाठीवर घातलेल्या आहेत. तसंच माझंही काही थोडं बहुत चुकेल बाबा, ते पण तुम्ही समजून घ्याल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळं तिसरी गोष्ट म्हणजे राजकारणाय तस्मै नमः. माझी स्वतः मी जर बघितलं तर मी अतिशय साधी सरळ बोलणारी मुलगी आहे आणि मला असं वाटलं गेल्या 15 दिवसात काय घडामोडी झाल्या, खरं तर वाटलं राजकारण म्हणजे फार बाबा डेंजर आहे, रक्तातले केमिकल्स पण बदलतात का काय, असं पण मला वाटायला लागलं. डॉक्टर असल्यावर मला तसं थोडं वाटलं. परंतु बाबांचा दृष्टिकोन खूप व्यापक आहे. आपल्या पक्षाची विस्तीर्ण शक्ती आहे, आपल्या भारतीय जनता पक्षाची शक्ती अफाट आहे, ती सर्वसमावेशक आहे, सर्व विकासक आहे. अशुद्धीला तुरटीसारखं गाळासारखे बसवून पुढे स्वच्छ प्रवाह शांततेने नेणारी आहे आणि ही आम्हाला खात्री आहे. गेल्या 75 वर्षातील कामकाजापेक्षा गेल्या 12 वर्षातील कामकाजात आमूलाग्र बदल आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी, आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपले अतुल बाबा यांची आपल्या सर्वांना कार्यक्षम साथ आहे. तुम्ही गेल्या काही दिवसांमध्येच या विकास कामांचा प्रचंड आढावा बघितला असेल, आवाका बघितला असेल, व्यापकता बघितली असेल, तर ती खूप मोठी आहे आणि आपल्याला मलकापूरला खूप आश्वासक आहे. अनेक समस्या आहेत मलकापूर पुढे. तुम्ही पाहिलंच
तर मलकापूर फक्त स्थानिकांचा आपण विचार करतो. मलकापूर फक्त स्थानिकांचंच नाही, तर शिक्षणासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगारांसाठी आणि लोकांच्या भविष्यासाठी म्हणून बाहेरून येणाऱ्यांचं पण खूप मोठं इथं वास्तव्य आहे. आणि ही सर्व लोकांचा, लोकसंख्येच्या भाराचा आपल्या नगर परिषदेवरती भार आहे. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हे आपलं बाबांचं होम पिच आहे, काही समस्यांनी ग्रासलेलं आहे. ते लख उजळून टाकून देशात 1 नंबरला पोहोचवण्याचं काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ते करायचंय. देशात सर्व प्रकाशझोतात आणायचे. आपल्या शेजारची नगरपालिका कराड देशात अव्वल स्वच्छतेत आहे, त्याच बरोबरीनं आपलं मलकापूर सुद्धा आपल्याला पुढे झळकवायचं आहे. मलकापूरचे रस्ते चोख करायचे आहेत, गटारी चांगली करायची आहेत. लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा ताण आपल्यावर खूप मोठा आहे. परंतु पाणी पुरवठा, लाईट पुरवठा आमच्या बाबांच्या सारखं नेतृत्व असणाऱ्या ठिकाणी माझी बाबांना विनंती राहील की आपल्याला सर्वसामान्यांना सुखी करायचंय. त्यांचं पाणी पुरवठ्याच्या बिलाचा ताण आपल्याला कमी करायचा आहे. सोलर लाईटच्या याच्यातून आपल्याला मोफत लाईट व्यवस्था करता आली तरी सुद्धा खूप चांगलं आहे. बाबा घरोघरी शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाच्या खूप संधी आहेत मलकापुरामध्ये. शिक्षणासाठी येऊन राहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, परंतु अजून शिक्षणामध्ये खूप मोठे व्यापक दृष्टिकोन आपण आणू शकतो आणि शैक्षणिक नगरी आपल्या कराडला अजून उज्ज्वल भविष्य देऊ शकते. घरटी नोकरी झाली पाहिजे, आपल्या घरादारातला एक माणूस सुखी झाला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपल्या सर्वांना कामकाज करायचंय. कृष्णा हॉस्पिटलचं कोविडच्या कार्यकालामध्ये खूप मोठं कामकाज झालं. आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याचा आशीर्वाद खूप मोठ्या प्रमाणात बाबांना मिळालेला आहे. अनेक मोठी चांगली कामकाज त्यांच्याकडून झालेली आहेत. तर अशा हा आशीर्वाद बाबांच्या पाठीशी आयुष्यभर राहिला पाहिजे. त्यामुळे बाबा तुम्ही म्हणताय तर जुने जाऊ द्या मरणा लागुनी, तर जाऊ देत मरणा लागुनी. जुने जाऊ दे, जाऊ नका पुरून टाका, तर जाऊ नका पुरून टाकू. पण सत्तार्याची ध्वजा उंच धरा रे. सर्वांनी सत्तार्याची ध्वजा उंच धरा रे. असूयेचा दगड पाण्यात बुडवून टाका रे. विजयाची ध्वजा उंच धरा रे. सर्वसामान्यांच्या विकासाची ध्वजा उंच धरा रे. भाजपाच्या विजयाची ध्वजा उंच धरा रे. धन्यवाद. धन्यवाद व्यक्त करण्यासाठी. आमचे आगाशिव नगरचे आमचे माजी नगरसेवक आजी होण्याकडे वाटचाल असलेले आमचे आबा सोळवंडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. मनोगत व्यक्त करतायत आबा सोळवंडे. छत्रपती शिवराय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रामभाऊ साठे यांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी व्यासपीठावरती जमलेल्या सर्व माझे मित्रबंधू, आजी माजी नगरसेवक यांनी मला या ठिकाणी व्यासपीठावरती बोलण्यास संधी दिली. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मलकापूर शहरातील आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा मेळावा, संवाद मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षस्थानी आपल्या सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, कराड दक्षिणचा बुलंद आवाज माननीय डॉक्टर आतुरबाबा भोसले या ठिकाणी आपल्या मलकापूरची एक आन बान आणि शान माननीय श्री अशोकरावजी भाऊ थोरात कृषी मित्र आणि मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री मनोहर भाऊजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्वांचं प्रथमतः मला बोलण्यास परवानगी दिल्याबद्दल स्वागत आणि अभिनंदन करतो. मी मलकापूर नगर परिषदेचा प्रभाग बाजी 5 चा एक नगरसेवक म्हणून मी काम केलं आणि मला काम करत असताना या ठिकाणी संधी देण्याचं काम एक भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय डॉक्टर आतुरबाबा भोसले यांनी मला एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती, सर्वसामान्य कुटुंबातला एक नागरिक, माझ्याकडे कोणतीही आर्थिक स्थिती नसताना
तळागाळातील सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व काम करत असताना, मला सामाजिक कार्य करत असताना सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला नगरसेवक बनवण्याचं काम आज डॉक्टर माननीय श्री अतुलबाबा भोसले यांनी केलं. आणि या ठिकाणी मला या मलकापूरमध्ये माझ्या प्रभागामध्ये 6 कोटीची विकास कामं त्याहून जास्त करण्यासाठी मला भावनी अशोक भाऊ यांनी भरपूर प्रमाणामध्ये मार्गदर्शन करून आज मी माझ्या प्रभागाचा नावलौकिक केला या मलकापूरमध्ये. आज या भाऊंची ताकद काय आहे हे मी सांगू शकतो की प्रभागामध्ये 6 कोटीपेक्षा जास्त विकास कामं करण्यास प्रोत्साहन, चालना, मार्गदर्शन. आज या ठिकाणी जसं कोयना आणि कृष्णा नद्यांचा संगम होतो त्याप्रमाणे आज या दोन्ही भाऊंची जर ताकद उभी राहिली आणि इथून पुढे या मलकापूरच्या विकासासाठी माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आदरणीय ज्येष्ठ अशोकरावजी भाऊ थोरात, मनोहर भाऊजी शिंदे यांच्या मार्गदर्शनातून मलकापुरामधील ज्या प्रमुख गोष्टी रखडलेल्या आहेत, ज्या गोष्टी सुटणं आवश्यक आहे, जे लोकांची आज एक मागणी प्रमुख आहे, या मलकापूरमधील घनकचरा आणि शेतीवर पडलेलं आरक्षण या गोष्टीचा निपटारा माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि दोन्ही भाऊंच्या माध्यमातून कसा या मलकापूरच्या जनतेला न्याय देता येईल हे पाहण्यास आपल्याला आता मिळणार आहे. आणि खरी कसोटी आपली आता इथून पुढे चालू झालेली आहे की या मलकापूरमध्ये ज्या भेडसावत असलेल्या प्रमुख समस्या आहेत त्याच्यावरती या दोन्ही भाऊंच्या माध्यमातून आपल्याला आणि आपले ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून आपल्याला केंद्रातून असो, मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असो यांच्या माध्यमातून आपल्याला या मलकापूरचा विकास पाहायला मिळणार आहे. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा वा, आबांसाठी एकदा जोरदार. आमचे मलकापूर नगरीचे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक शेती मित्र सन्माननीय अशोक भाऊ थोरात भाऊंना विनंती करतो की आपण खऱ्या अर्थानं मलकापूरच्या विकासाकडे वाटचाल होण्यासाठी नक्कीच एकी हे बळ या ठिकाणी आवश्यक असतं. जोरदार टाळ्या सन्माननीय मनोहर भाऊ शिंदे यांच्यासाठी. सर्वांचे कान आतुरलेले आहेत. येत्या 2 तारखेला होऊ घातलेल्या मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आणि आजी माजी नगरसेवक यांचा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्यासाठी आदरणीय कराड दक्षिणचे विद्यमान आमदार माननीय अतुलबाबा भोसले ज्यांच्या सभेत मी मलकापूर ग्रामपंचायत मध्ये कामकाजाला सुरुवात केली ते माननीय अशोकराव भाऊ, मलकापूरच्या प्रथम नागरिक नीलम एडगे, मंडलचे अध्यक्ष राजेंद्र यादव आणि सर्व उपस्थित सर्वांची नावं घेणं म्हणजे अपेक्षित आहे. पण थोडं वेळेचं बंधन ठेवून आमचे ज्येष्ठ नगरसेवक शंकरराव चांदे आप्पा, वसंतनाना आहेत, अजित काका आहेत, सर्वांना नेव्ही मार्शिंग करणारे आर्टिस्ट स्वामी साहेब आहेत, दिनेश नाना रैनाक, मोहनराव शिंगाडे, सूरज, आबासाहेब गावडे, प्रशांत, अजित, राजू मुल्ला, सुहास कदम, विजय चव्हाण भाऊ, ताना देशमुख यांनी आपल्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आता आबासाहेब सोळवंडे, बाळासाहेब गाडगे, सागर जाधव, नगरसेविका सुनंदा साठे, शकुंतला शिंगण, स्वाती थोरात ताई, सारिका गावडे पदाधिकारी, माधुरी पवार, पूजा चव्हाण, सुनीता पाटील बाजी नगरसेविका, स्वाती तुपे, गीतांजली पाटील आणि अश्वत मोहते भाऊ आणि सर्व आपण उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे आजचा हा संवाद मेळावा मलकापूरच्या विकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल आहे.
आपण जर पाहिलं 2001 असेल, 2011ची जनगणना असेल आणि आता होणारी 2025 असेल, राज्यामध्ये सर्वात वेगानं विकसित होणार हे मलकापूर शहर आहे. 2000 पासून मी ठिकाणी काम करतोय. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून एक संकुल या ठिकाणी उभं राहिलं. किर्लोस्कर कंपनी असेल, अनेक छोटे मोठे व्यवसाय असतील, यातून ह्या मलकापूर शहराची शिक्षण संकुल असेल, मराठदेवी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि तालुक्यातला येणारा मी 2000 ते 2005 पर्यंत उपसरपंच म्हणून काम केलं. 2005 ला सरपंच झालो. परंतु पाहता ग्रामविकास कडून मिळणारा निधी त्याला काही मर्यादा होता. आदरणीय क्रतवासी भास्करराव शिंदे दादा यांनी ह्या शहराची नगरपंचायत झाली पाहिजे. आज राज्यात बऱ्याच नगरपंचायती आहेत, परंतु ज्यावेळेस 2008 ला सुहास कदम आहेत माझ्या सदस्य नावाला काय आणि सर्व त्यावेळेच्या सदस्यांनी जाऊन पाहणी केली आणि लक्षामध्ये आलं, जर वेगानं विकसित होणार एखादं गाव असेल, शहर असेल, तर नगरपंचायत झाली तर सुद्धा त्यावेळेच्या सर्व लोकप्रतिनिधींनी 2008 ला बाबा ही बॉडी बरखास्त केली आणि नगरपंचायत केली. मलकापूरात ज्यांनी ओळख जाते ती योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली. सुरुवातीला अनेक त्याच्याबद्दल समज गैरसमज होते, परंतु कालांतरानं पाणी हे किती महत्वाचं आहे आपल्या आरोग्याकरता हे लोकांच्या लक्षात आलं आणि आज तो पॅटर्न सगळ्या राज्यामध्ये निर्माण झाला. बाबा एक आठवण सांगतो, 2014 ला माननीय पंतप्रधानांनी गुजरातचे सीएम असताना एक प्रोग्राम घेतला, वहाबीड गुजरात. त्या प्रोग्रामला मलकापूर नगरपंचायतीला आमंत्रित केलं गेलं होतं. मी स्वतः आणि अधिकारी त्या ठिकाणी गेलो होतो आणि 50 लोक भेटली. त्यात त्यांनी आमच्याशी सुसंवाद साधला. हे सगळं करण्यामध्ये मी एकटा मनोहर शिंदे नाही, माझ्यावर सर्व काम करणारे कार्यकर्ते, आपण सर्व मंडळी. आणि विकास आहे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या अनेक योजना, आपली सांडपाणी प्रक्रिया असेल, घनकचरा असेल, मगाशी बोलता बोलता आबांनी उल्लेख केला आरक्षणचा, परंतु विकास व्हायचा असेल, सुविधा निर्माण करायच्या असेल तर आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला सकारात्मक विचार केला पाहिजे. मी आता आवर्जून उल्लेख करतो, आबांनी उल्लेख केल्यामुळे या ठिकाणी आपण 2 आरक्षण बाबा विकसित केली. एक आमचे धनंजय एडगे त्यांनी मंडई तर्फे विकसित केलं आणि त्यातून शेतकऱ्यांना कसा मोठ्या प्रमाणात म्हणजे मोबदला आणि एक लॉंग टाइमचं बेनिफिट मिळू शकतो याचं एक उदाहरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे सिद्धार्थ पाटील म्हणून एक डेव्हलपर त्यांनी गार्डन विकसित करतोय आपण की शेतकऱ्यांचं 70-30चा जो रेशो आहे त्यामध्ये, तर या चांगल्या कल्पना आहेत. आणि हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तरी केंद्र आणि राज्य सरकारची मदत असल्याशिवाय बाबा हे आपल्याला करणं अशक्य आहे. आणि मी काय फार मोठं भाषण करणार आहे, परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर आदरणीय अतुल बाबांनी एक भूमिका घेतली विकासाची. त्याच्यामध्ये त्यांचा माझा थोडासा संबंध आला, सुसंवाद झाला आणि लक्षामध्ये आलं की बाबा आपल्याला एक नवीन निर्माण करण्याकरता त्यांचा प्रयत्न आहे. कारण कराड दक्षिणला तशी फार मोठी आहे, तशी विकासाची परंपरा आहे. आदरणीय भाऊ होते, काका होते, बाबा होते, आता बाबा आहेत. ही विकासाची गंगा जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर निश्चितपणानं विकासाची दृष्टी असणारी, विकासाची थोडस आश्वासक अशी भूमिका असणारी सर्व मंडळींना आपण एकत्रित केलं पाहिजे. मी सुद्धा अनेक लोकांनी अनेक प्रश्न विचारले, अनेक गोष्टी झाल्या, पण बऱ्याच लोकांच्यावर चर्चा विनिमय करून आम्ही निर्णय घेतला की मलकापूरची प्रलंबित असणारी कामं जर पुढे घेऊन जायचं असेल तर त्याला केंद्र आणि राज्य या सरकारांची मदत असल्याची ती गोष्ट होणार नाही. खरं मी तुम्हाला अभिमान पाहिजे, कुठल्याही राज्यातल्या नगरपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये मुलगी जन्माला आली, कन्यारत्न योजना
आपण तिच्या नावावर इथं 15,000 ठेवतो बाबा, तिला 20 वर्ष पूर्ण 1 लाख मिळतात. आज 400 अशा पावते आपल्याकडे, तर 4 कोटी रुपये रक्कम आज मुलींच्या करता आपण या ठिकाणी करतोय. मुलींच्या करता आपण मोफत बस सेवा ठेवली. ही माझी कल्पना नाही. आता इथं आमच्या यादव ताई होते, नाही आलेल्या, आणले का नाही आलेल्या? हा, त्यांनी खरं मांडले. दिल्लीमध्ये घटना घडली, त्यातनं त्यांच्या डोक्यात काहीतरी भाव आपण करूया आणि मग त्यातून आपण ही मुलींची प्रेमलाताई चव्हाण कनसोड योजना आपण आणली. या सगळ्या योजना आहेत त्या सहकारांच्या विचारातून आलेल्या आहेत. आणि आज डबल इंजिन सरकार जी घोषणा आहे माननीय पंतप्रधान मोदीजींची आणि अमित शहाची, त्या घोषणेवर बाबांचं जी काम करण्याची जी पद्धत आहे किंवा त्यांनी एक दृष्टिकोन रोडमॅप आखलेला आहे की मला कराड मलकापूर शहर, विशेषतः मलकापूर, त्यांचं हे स्वतःचं होम टाउन असं जसं ताई म्हणलं त्याप्रमाणे आहे त्यांचं. त्यांना एक वेगळी मलकापूरची जी ओळख आहे, आणखी विकासाची वेगळी ओळख निर्माण करायची आणि एकच म्हणजे हा विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व सहकार्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि बाबांच्या बरोबर काम करायचा निर्णय आम्ही सर्वांच्या संमतीने घेतला. मला एवढं सांगायचं की आम्ही सर्व, भाऊंचा उल्लेख झाला, माझा झाला, भाऊंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा फार चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्याच बरोबर काही आम्ही गोष्टी शिकून पुढे चाललेलो आहे. खरं म्हणजे सकाळी उल्लेख झाला, बाबा अर्ज भरायला ज्ञानदेव श्रीपती कळसोदर सैनिक अण्णांचा. त्यांनी खरं हे गाव वेगळं राहिलं पाहिजे, त्याची हद्दवाढ झाली नाही पाहिजे, त्यामध्ये भाऊ सुद्धा म्हणजे एकत्रितपणे काम केलं. आज खरं त्यांची आठवण आपल्याला आली. म्हणजे अशा अनेक लोक आपले आहेत की त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि एक नवी ओळख, एक मलकापूरची विकासाची ओळख निर्माण होण्याकरता मी कटिबद्ध राहील आणि सर्वांना बरोबर घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन. विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये माझं तसं धोरण थोडं झुकतं माप आहे. आमच्या कुठेही तुम्ही कार्यक्रमात गेला ताई तर महिला ही आमच्या पुढंच बसतात कधी. म्हणजे त्याने शेवटी संधी केंद्र आणि राज्यानं 33 महिलांचं आरक्षण 5% केलेलं आहे आणि अनेक महिलांच्यामध्ये क्षमता आहे, काम करण्याची आवड आहे किंवा कल्पना आहे, ते राबवण्याचा आपण प्रयत्न करू. आज खरं म्हणजे अर्ज भरण्याचा दिवस असल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची थोडं ऑनलाईन प्रक्रियेमुळे अडचण आहे, त्यामुळे थोडंसं कार्यकर्त्यांना याला वेळ झाला, थोडा सुरुवात कार्यक्रमाला वेळ देतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि एकच देतो शब्द, मी अतुल बाबांच्या माध्यमातून ह्या मलकापूरचा विकास आणि कसा गतीने होईल एवढीच आशा ठेवून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय या ठिकाणी मांडला. यानंतर मलकापूर नगरीचे आमचे अभ्यास व्यक्तिमत्व, शेतीमित्र सन्माननीय अशोक भाऊ यांना विनंती करतो, भाऊंसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूयात. या मेळाव्याच्या निमित्तानं ते आपल्याशी अगदी मार्मिक अभ्यास व्यक्तिमत्वानं सुसंवाद साधताय. सन्माननीय अशोक भाऊ थोरात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील या सर्व थोर समाजसेवकांना वंदन करून त्यांचं स्मरण करून या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं मी माझं मनोगत आपणा सर्वांच्या पुढे थोडक्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपणा सर्वांचे मार्गदर्शक विद्यमान आमदार, भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष, सातत्यानं लोकांच्या मध्ये राहून लोकांचा विकास झाला पाहिजे हा ध्यास घेतलेले आदरणीय डॉक्टर अतुल बाबा भोसले, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय मनोहर शिंदे, सन्माननीय आर.टी. स्वामीजी, माझे मित्र राजू मुल्ला, ज्यांनी भाषण केलं ते आबासाहेब सोळवंडे, दक्षिण कराड भाजपचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी यादव, ज्याने आपला पुढं महिला प्रतिनिधी म्हणून भाषण केलं त्या डॉक्टर सौ स्वाती थोरात, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, आपण समोर बसलेले सर्व बंधू भगिनी, सर्व पत्रकार आणि मित्र. येत्या 2 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये नगरपंचायती, नगर परिषदा, नगरपालिकांच्या इलेक्शन्स होऊ घातलेले आहेत आणि एक अजब असं वातावरण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निर्माण झालेलं आहे.
आपणा सर्वांना कल्पना आहे, गेली 6-7 वर्ष सातत्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्या म्हणून सातत्यानं सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, विचारवंत, अभ्यासक हे सातत्यानं प्रयत्नशील होते. परंतु या देशातील लोकशाहीच्या दुर्दैवानं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हायकोर्ट मधून सुप्रीम कोर्टात गेला आणि सातत्यानं ओबीसीची जनगणना व्हावी किंवा नाही, त्याची आकडेवारी कधी मिळाली पाहिजे या संबंधाने सातत्यानं मुंबई महानगरपालिकेपासून मलकापूर नगर परिषदेपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्यानं पुढे ढकलण्यात आल्या. आणि परत एकदा हा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था ह्या लोकांच्यासाठी असलेल्या संस्था आहेत, तिथं लोकप्रतिनिधी असतात आणि त्याचा कारभार हा अधिकाऱ्यांच्या मार्फत न करता लोकप्रतिनिधींना संधी दिली पाहिजे, माता भगिनींना संधी दिली पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे आणि म्हणून त्या निवडणुका कसल्याही परिस्थितीत घेतल्या पाहिजे. सुप्रीम कोर्टाने बंधन घातलं की 31 जानेवारीच्या पूर्वी महाराष्ट्रातील या सर्व संस्थांच्या निवडणुका तुम्ही घ्या आणि नंतरच आमच्याकडे या आणि मग निवडणूक आयोग कामाला लागला. काही वेळा अशी संभ्रमित अवस्था झालेली होती की दुबार मतदान, अमकं मतदान, तमकं खोटं मतदान या विषयावरती या निवडणुका पुन्हा पुढे जातात किंवा काय असं माझ्यासारख्याला भीती वाटत होती. परंतु तुमच्या आमच्या सुदैवानं या इलेक्शन्स आता होऊ घातलेले आहेत आणि नगर परिषदा, नगरपालिकांचा पहिला टप्पा आता 2 डिसेंबरला पार पडतोय. दुसरा टप्पा जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा येणार आहे, तिसरा टप्पा महानगरपालिकांचा येणार आहे आणि मग या पहिल्या टप्प्यामध्ये मलकापूर नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला होते आणि परवापासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. हे प्रशासकीय राज्य आहे, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत नाही आहेत आणि प्रशासकीय पद्धत आणि लोकप्रतिनिधींचं काम याच्यातला फरक बऱ्यापैकी तुम्हालाही समजला असेल, माझ्यासारख्याचा तो निश्चितपणे समजलेला आहे. परंतु मलकापूरकडे जर आपण पाहिलं तर मलकापूरचा हा सबंध पसारा आपण पाहतोय. या सबंध पसाऱ्यामध्ये म्हणजे जवळपास 13-14 किलोमीटर दक्षिणेला थोरात माळ्यापासून इकडे उत्तरेला संगम हॉटेलपर्यंत आणि पश्चिमेला चचेगावच्या हद्दीपासून गोळेश्वरच्या हद्दीपर्यंत जवळपास 13-14 किलोमीटर चौरस किलोमीटरचा हा भाग आहे आणि याचे प्रश्न वेगळे आहेत आणि इतर शहरांचे प्रश्न वेगळे आहेत. या मलकापूर शहरामध्ये शेतकरी राहतात, कष्टकरी राहतात, इथले मूळचे भूमिपुत्र आहेत आणि या ठिकाणी राहायला आलेले, कामानिमित्तानं आलेले, शिक्षणाच्या निमित्तानं आलेले जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांचेही प्रश्न या ठिकाणी आहेत. आणि मग झपाट्यानं मलकापूरचं नागरीकरण व्हायला लागलं, शहरीकरण व्हायला लागलं, त्यांना सुविधा पुरवणं गरजेची गोष्ट होती आणि ही प्रक्रिया आज अलीकडे नाही सुरू झाली. ही प्रक्रिया तशी 90च्या पूर्वीपासून सुरू झाली. शहराला पाणी कमी पडायला लागलं, सातत्यानं छोट्या मोठ्या योजना त्या ठिकाणी आणाव्या लागल्या. आपणा सर्वांना कल्पना असेल, जी जुनी मंडळी आहेत, व्यासपीठावरती काही मंडळी आहेत त्यांनाही माहिती असेल की 95 साली या मलकापूरची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि पहिल्यांदा जेव्हा आम्ही सत्तेवर आलो, तुमचे प्रतिनिधी म्हणून आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करत होतो आणि त्यावेळेला असं दिसलं बाबा की छोट्या छोट्या योजना या सबंध शहराला पाणी पुरवठा करतायत. त्यावेळेला कर्मधर्म संयोगानं आदरणीय स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब आमदार होते. पी.डी. पाटील साहेबांना भेटलो मी आणि त्यांना विनंती केली. त्याच वेळेला मी पंचायत समितीत होतो की साहेब या शहराला पाणी पुरत नाही. अनेक वेळा यायचे, हनुमंतराव जाधव या ठिकाणी असतील, कराडची बरीचशीच मंडळी या आगाशिवनगरमध्ये सगळी, उलट कराडचे लोक आहेत, शुक्रवार पेठेतले आहेत, शनिवार पेठेतले आहेत, तुम्ही या संबंध विभागामध्ये राहता, तुमच्या जमिनी आहेत आणि वस्ती वाढत चाललेले, पाणी नाही म्हटल्यानंतर मी त्या ठिकाणी विचार केला आणि साहेबांना विनंती केली. साहेबांनी सांगितलं की तुम्ही या संबंध नवीन गावाचा सर्वे करा. संगम हॉटेल पासून थोरात माळ्यापर्यंत, शिंदेमाळा, फुकेमाळा, तिथून धरून आगाशिवनगर, रैनाक वस्तीपर्यंत, कदम वस्तीपर्यंत सगळा सर्वे करा. जीप मधनं फिरून, मुल्ला नावाचे ज्युनियर इंजिनियर होते, त्यांच्या कर्वी सगळीकडे फिरून सगळा सर्वे बनवून संबंध योजना बनवली
आणि 9,47,00,000ची 24/7 योजना आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी महाराष्ट्र सरकारकडून मंजूर करून घेतली. 99 सालच्या दैनिक पुढारीमध्ये दैनिक पुढारीचे प्रतिनिधी आहेत तिथे बसलेले आहेत. 9,47,00,000च्या योजनेचं टेंडर निघालं. 2000 साली नवीन मंडळी त्या ठिकाणी सत्तेवर आली. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, एखादा शास्त्रज्ञ नवीन काहीतरी शोधून काढतो, तो शोधून काढत असताना त्या पूर्वी जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनाच्या खांद्यावर उभा राहून तो पुढचं संशोधन करत असतो. म्हणजे पाठीमागनं जे तयार झालेलं आहे त्याच्या साह्यानं पुढचं संशोधन होतं. पाठीमागून जो विकास पुढे आलेला आहे त्याच्या खांद्यावर उभा राहून पुढचा विकास होत असतो. 9,47,00,000ची योजना 24/7ची योजना म्हणून ज्याची नोंद कराड पंचायत समितीमध्ये अनिल सावंत या नावाच्या पंचायत समिती सदस्यानं 2007 साली सुद्धा त्या ठिकाणी ती योजनेची त्या ठिकाणी नोंद घेतली. योजना अतिशय चांगली. नवीन आलेल्या मंडळींनी त्या योजनेमध्ये भर घातली आणि अतिशय चांगल्या प्रकारची योजना चालवली. मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन. परंतु काही प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झाले. पुन्हा मीटरचा प्रश्न निर्माण झाला, बिलाचा प्रश्न निर्माण झाला, ज्याचा उल्लेख आता झाला. पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, पण ते बाटलीतलं पाणी इतकं महाग पाणी नाही मिळून चालणार. पाणी ते आम्हाला मिळालं पाहिजे. आमच्या हक्काचं पाणी आहे. कृष्णा कोयनेच्या काठाला आम्ही राहतो. आम्हाला भरपूर पुरेसं पाणी मिळालं पाहिजे आणि त्यासाठी योग्य दर पण आम्हाला द्यायला लागली पाहिजे. आवाच्या सव्वा दर घेऊन ते पाणी परवडत नाही. मग आज आता आम्ही पाहिलं की बाटलीतल्या पाण्याचा व्यवसाय वाढत चाललेला आहे. आणि म्हणून मलकापूरमध्ये आता काल परवा काही लोक म्हटले ऐन दिवाळीत भाऊ पाणी नाही आंघोळीला. नसणारच की. संख्या वाढली, नळ कनेक्शन मागणाऱ्यांची संख्या वाढली, मालमत्ता वाढली. एका मालमत्तेमध्ये 10 कनेक्शन देण्याची वेळ आलेली आहे. नवीन योजना त्या ठिकाणी आणली पाहिजे. नवीन योजना सुरू झालेली आहे आणि म्हणून बाबांच्या पुढे एक आव्हानात्मक काम आहे की सर्वांना मुबलक पाणी मिळालं पाहिजे आणि ते कमी दरात स्वस्त दरात मिळालं पाहिजे आणि दर्जेदार पाणी मिळालं पाहिजे. कुणाला असं वाटतं उपयोगाचं नाही की 24/7चं पाणी आहे तरी पण मला बाटलीतलं पाणी प्यायचं असं वाटतं उपयोगाचं नाही. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. शहर जेव्हा वाढतं तेव्हा शहरामध्ये कचरा वाढतो. शहर जेव्हा वाढतं तेव्हा शहरामध्ये सांडपाणी वाढतं. शहर जेव्हा वाढतं तेव्हा तिथं जे सेफ्टी टँक आहे त्यातून निघणारं बाहेर पडणारं पाणी हे सुद्धा अत्यंत घाणेरडं पाणी असतं. ते पाणी वाहून न्यावं लागतं. बाबा निश्चितपणे या विषयावरती फार प्रचंड काम आम्ही तर असं म्हणे आम्ही तुमच्या बरोबरच आहोत, तर तुम्हाला फार मोठं काम त्याच्यात करावं लागेल. कारण 4 चौरस किलोमीटर मधल्या शहरामध्ये भुयारी गटर योजना आणणं सोपं होईल, परंतु हे 15 चौरस किलोमीटर मध्ये पाणी आणायचं, कृष्णा किंवा कोयनेत पाणी जाऊ द्यायचं नाही, ते पाणी बाजूला काढायचं आहे. म्हणजे हे भगीरथ प्रयत्न याला करावे लागतील आणि ते प्रयत्न फक्त तुम्हीच करू शकाल अशी आमची खात्री. हे प्रयत्न करा. निश्चितपणे या गावामधली सांडपाण्याची योजना ही पुण्या मुंबईच्या दर्जाची झाली पाहिजे. इथल्या लोकांचा खर्च वाचला पाहिजे. तुम्हाला आत्ता विद्यमान योजनेचं तांत्रिक लेखापरीक्षण किंवा टेक्निकल ऑडिट करावं लागेल. या योजनेवर तुम्ही पैसे आणण्याचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु ही योजना याच्यावर ज्यादा पैसे घालून चालेल का बघावी लागेल. नाहीतर तुम्हाला संपूर्ण नवीन योजना देऊन या लोकांना आश्वासन द्यावं लागेल. दुसरा प्रश्न म्हणजे छोटे छोटे प्रश्न आहेत. मालमत्ता करायच्या संदर्भात अनेक आंदोलनं झाली, अनेक वेळा हे झालं मालमत्ता कर द्यावा लागतो तर द्यावा लागतो. पण मालमत्ता कर जर प्रमाणापेक्षा जास्त असला तर माणसं जेव्हा थकून जातात मालमत्ता कर भरून, तुमचे सगळ्या प्रकारचे कर भरावे लागतात, होय की नाही. मग वृक्ष कर आहे, कचरा संकलनाचा कर आहे, सगळा कर आहे. मी तर तुमच्या बाजूने आहे. मी तुम्हाला असं म्हणेन की या मालमत्ता करामधनं आमचा हात कुठेतरी थोडा सुटला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला कुठेतरी रिलीफ मिळाला होते. 19ला अनेक लोक आमच्यापासून सगळे तुमच्या बरोबर होते. लोकांनी फार मोठ्या खस्ता खाल्लेल्या आहेत. ज्यांना काही कळत नव्हतं ते तुमच्या जाहिराती वाटत होते. जे अगदीच लहान होते ते वर्तमानपत्रातनं त्या तुमच्या पत्रिका देत होते.
ज्यांचं गल्ली गल्लीमध्ये ओळख होती त्या ठिकाणी जाऊन ते सांगत होते. अतिशय उत्तम आणि दर्जेदार अशी लढत तुम्ही 19 साली दिलेली आहे. आणि मग त्या इतक्या सगळ्या पुण्याईनंतर सामाजिक कामामध्ये तुम्ही कधी मागे हटला नाही. मग ते साखर कारखान्याच्या माध्यमातलं काम असेल, शेतीच्या संदर्भातलं काम असेल, पंढरपूरच्या देवस्थान समितीच्या कमिटीवरती अध्यक्ष म्हणून समितीवर तुम्ही काम करत असताना अनेक मायबापांना बायाबापड्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन, त्याचा लाडूचा प्रसाद हा मिळवून देण्याचा पण प्रयत्न केला. पुष्कळ काम केलं. त्या कामाची सगळी पुण्याई 2024ला तुमच्या पथ्यावर पडली, तुमच्या बाजूला पडली आणि तुम्ही प्रचंड मताने निवडून आलेला. तुम्ही प्रचंड मताने निवडून आलात आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. लोक आता सुगीच्या दिवसाची वाट पाहतात. पेरणी केली खरीपामध्ये, पाऊस चांगला पडला, पीक चांगलं आलेलं आहे, भुईमुगाला शेंगा लागलेल्या आहे, ज्वारी आलेली आहे, तूर आलेली आहे. आणि जे तुमच्या बरोबर पेरायला होते, भांगलायला होते, खरीपात काम करत होते, त्या सगळ्यांना असं वाटतं की आमच्या जोडीत काहीतरी पडलं पाहिजे. अनेक मंडळी आलेली आहे. जुन्या नव्यांचा संगम झाला पाहिजे का? तर झाला पाहिजे. जसजशी सवड मिळेल तसतशी माणसं या तुमच्या वारीमध्ये, तुमच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत, तुमच्या सोबत काम करतायत. त्या सर्वांना सोबत घ्या. परंतु जुन्यांना सातत्यानं तुमच्या बरोबर ठेवलं पाहिजे. कारण ते तुमच्यावर विश्वास ठेवणारी मंडळी आहेत. त्यांच्या पाठीवर हात फिरवा. त्यांना सांगा तुम्ही माझी माणसात, माझ्या बरोबर राहिलेला, पुढे तुम्ही माझ्या बरोबर राहायचा. आमच्या फार अपेक्षा नाही आहेत, परंतु आता आमचं मत एकच आहे आणि माझा शेवटचा मुद्दा सांगून मी थांबणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचा ऍक्टिव्ह, ज्याला कामाचा माणूस म्हणतो, कामाचा नेता म्हणतो, तो फक्त तुम्ही आहात आणि तुम्ही पहिल्या नंबरला. तुमची तरुणाची फौज मोठी आहे, तुम्ही चांगलं काम करू शकता. पण दक्षिण कराड हे तुमचं घर आहे, होम पीस आहे. इथं मात्र तुम्हाला अधिक लक्ष घातलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं मलकापूर हे त्याच्या पलीकडचं तुमचं ठिकाण आहे. मलकापूरमध्ये तुमचं सर्वस्वच आहे. ही मलकापूरची जनता रेटऱ्याच्या जनतेबरोबर तुमच्या बरोबर असली पाहिजे. तुम्ही त्यांना बरोबर घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही सगळ्या सोयी केलेल्या आहेत. अधिक वेळ द्या. तुम्ही देत आहात वेळ. आणि म्हणून ह्या मलकापूरकरांचा तुमच्यावर अधिक हक्क आहे. तुम्ही बरोबर न्याल तिकडे आम्ही येऊ. परंतु मलकापूरच्या नगरीतल्या लोकांचे डोळे आता तुमच्याकडे लागलेले आहेत. 1 वर्षामध्ये तुम्ही इतकी कामं केलेली आहेत, या सगळं दक्षिण कराडमध्ये केलेली आहेत. आणि जेव्हा तुम्ही आमदार नव्हता तेव्हा सुद्धा आधीच्या 3 वर्षामध्ये प्रचंड वेगानं तुम्ही काम केलेलं आहे. म्हणजे तुमचं ध्येय होतं इकडे जाण्याचं, आता तुम्ही तिकडे चाललेला आहात. आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्हा सर्वांना तुम्ही बरोबर घ्या. मलकापूर काय आणि दक्षिण कराड काय, तुम्ही आमचे एकमेव नेते आहात आणि आम्ही सगळे तुमचे कार्यकर्ते आहोत. आम्ही सगळे समान संधीवर आहोत. आम्ही सगळे समान अंतरावरच आहोत. चहापेक्षा किटली गरम असू नये असं आमचं मत आहे. तर ते निश्चितपणे तुम्ही कराल. लोकांना न्याय मिळेल. सगळ्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तुम्ही चालाल अशी आमची खात्री आहे. आम्हाला नेतृत्व पाहिजे, वैचारिक नेतृत्व पाहिजे आणि क्रियाशील नेतृत्व पाहिजे. म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. उद्याचं मलकापूरचं इलेक्शन काही होईल, तिकीट कुणाला मिळेल कुणाला मिळणार नाही, पण सगळ्यांनाच तिकीट देणं शक्य होत नाही. परंतु आपण सगळ्यांनी मलकापूरच्या विकासासाठी, तुमच्या माझ्या स्वतःच्या हितासाठी आपण बाबा काय म्हणतील ते ऐकलं पाहिजे. त्यांना आपण सर्वाधिकार दिले पाहिजे. आपल्या प्रत्येकाशी ते बोलतील, चर्चा करतील, जो जो प्रमुख कार्यकर्ता आहेत त्याच्याशी बोलतील. परंतु शेवटी निर्णय हा ते सर्वसमावेशकपणे परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतील. जो उमेदवार ते देतील त्या उमेदवाराचा प्रचार करूया, त्या उमेदवारासाठी काम करूया
त्याला मतं मिळवून देऊया. 2 तारखेला मतदानाच्या सायंकाळच्या वेळेपर्यंत नेटानं काम करूया. बाकी कोण काय म्हणते, कुठल्या बातम्या येतात, सगळं सोडून द्या. आज खऱ्या अर्थानं याला तोंड पडलेलं आहे. प्रचाराला असं म्हणा, 2 दिवसात सगळ्या अर्ज भरण्याची प्रक्रिया होईल, छाननी होईल, माघार होईल आणि माघारीनंतर तुमची एकजूट चांगली दिसली पाहिजे. ती निश्चितपणे दिसेल अशी मला खात्री आहे. मी परत एकदा आपणा सर्वांना आश्वस्त करतो की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. बाबा तुमचं नेतृत्व करतायत, आपल्याला उज्ज्वल भवितव्य आहे, आपल्याला निश्चितपणे चांगलं यश मिळेल. ते मिळावं अशी आपणा सर्वांना आणि परमेश्वरांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर्व. आपण स्वागत करूया आपल्या मलकापूर नगरीचे विकासात आपल्या सर्वांचे आदराचे मार्गदर्शक देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, अहो घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी कराड दक्षिणचे दमदार लोकप्रिय आमदार सर्वांनी डॉक्टर अतुल बाबा हातवरती. जोरदार टाळी सर्वांनी बाबांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय मनोहरजी भाऊ यांनी आत्ताच आपलं मार्गदर्शन केलं. ते आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अशोकरावजी भाऊ ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. ते आपले मंडल अध्यक्ष आदरणीय राजेंद्र आबा, आदरणीय ज्येष्ठ नेते शंकरराव अप्पा चांदे, आमच्या आदरणीय विद्याताई थोरवडे मॅडम, गावच्या नगराध्यक्षा यांची नुकतीच टर्म 2024ला समाप्त झाली. त्या आदरणीय नीलमताई कार्यक्रमाला अजित काका, आरटी स्वामी साहेब, दिनेशजी रैनाक, नानासाहेब रैनाक, मोहनरावजी शिंगाडे, आबासाहेबजी गावडे, सूरजदादा शेवाळे, राजूदादा मुल्ला, प्रशांतदादा चांदे, सुहासराव कदम, प्रमोदराव शिंदे, स्वातीताई थोरात, कल्पनाजी रैनाक, रुपालीताई कराळे, सुनंदाताई साठे, तानाजीराव देशमुख, आदरणीय उद्योगपती विजयराव चव्हाण, आबासाहेबजी सोयवंडे, बाळासाहेबजी घाडगे, सागरदादा जाधव, सौ शकुंतला शिंगण, आदरणीय गीतांजलीजी पाटील, आदरणीय पूजाताई चव्हाण, श्रीमती माधुरी पवार, सुनीताताई पाटील, सौ स्वातीताई तुपे, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे मलकापूरमधून आलेले सगळे नागरिक, तरुण मित्र, माता भगिनी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे असे सगळे आमचे पत्रकार बांधव. आज मला मनापासून आनंद आहे की मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या साठी घेतलेल्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं हे असं चित्र आम्हाला बघायला मिळेल. कधी माझ्या देखील स्वप्नात नव्हतं की असा सुद्धा दिवस येईल की व्यासपीठावर इतके सगळे लोक आपल्या उपस्थित असतात. मला खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयवंतराव अप्पांची आठवण येते की स्वर्गीय अप्पा सातत्यानं सांगायचे की आपल्या या शहराचा विकास करण्यासाठी या शहरामधले सगळे जुने जाणते जाणकार लोक एकत्रित करण्याची गरज ही आपल्याला आहे. आणि त्यामुळे या गावासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान केलं, या गावासाठी स्वर्गीय कराळे साहेबांचं मोठं योगदान आहे.
स्वर्गीय भास्कररावजी शिंदे साहेबांचं मोठं योगदान आहे. त्यानंतरच्या पिढीमध्ये आदरणीय भाऊ आपलं देखील मोठं योगदान आहे. मनोहर भाऊंनी या गावामध्ये काम केलं, आपलं देखील योगदान आहे. आणि ही जी टीम आपल्याला आज दिसते, या सगळ्या टीमचं मोठ्या प्रमाणावर हे शहर घडवण्यामधलं योगदान. मलकापूरची निर्मिती झाल्यानंतर एक गाव म्हणूनच आपल्या गावाची निर्मिती झाली आणि कराड शहरापर्यंत जाताना सुद्धा आपल्याला असं वाटायचं की खूप लांब आपलं गाव आहे. कराड शहरापर्यंत रस्त्याने जाताना कुठलीही लोकवस्ती निर्माण झाली नव्हती. कराड शहराचा बाहेरचा भाग म्हणून संगम हॉटेलला समजलं जायचं की संगम हॉटेल म्हणजे अगदी कराड शहराच्या बाहेर असणारा हा परिसर आहे. आणि मग या मलकापूरची निर्मिती होत असताना कराड तालुक्यातले, सांगली जिल्ह्यामधले, सातारा जिल्ह्यामधले लोक आपल्या मलकापूरमध्ये स्थायिक झाले आणि टप्प्याटप्प्यानं या गावची निर्मिती झाली. टप्प्याटप्प्यानं ग्रामपंचायत झाली, ग्रामपंचायत मोठी झाली, नगरपंचायत झाली, त्याचं रूपांतर आज नगर परिषदेमध्ये झालं. आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या समोर एक दृष्टिकोन ठेवतो की ज्या झपाट्यानं मलकापूर वाढत चाललेलं आहे, मलकापूर नगर परिषदेचं रूपांतर हे ब वर्ग नगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये होताना देखील आपल्याला दिसेल. आज सुद्धा मलकापूरची लोकसंख्या जनगणना होईल त्यावेळेला 50,000पेक्षा अधिकची लोकसंख्या ही आपल्या मलकापूरची झालेली आपल्याला लक्षात येईल. आणि आज मलकापूरकडे पाहत असताना लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. बाहेरचे लोक मलकापूरला येतात तर निसर्गरम्य शहर म्हणून मलकापूरकडे पाहतात. आगाशिवाच्या लेण्यांकडे पाहत असताना मलकापूर शहराला या सगळ्या लेण्यांचं मुख्य गाव म्हणून पाहिलं जातं. तसं बघितलं तर पाटण तालुक्याला, कराड तालुक्याला जोडणारं गाव म्हणून आपल्याला पाहिलं जातं. आणि सातारा जिल्ह्याला कोकणाला जोडणारं सुद्धा प्रमुख गाव म्हणून कराड मलकापूरकडेच पाहिलं जातं. असा दूरदृष्टिकोन या शहराकडे पाहताना लोक आता ठेवायला लागलेली. आज मलकापूर मधून जात असताना बाहेरच्या लोकांना काय दिसतं तर येणाऱ्या काळामध्ये 14 लेनिंगचा हायवे आपल्या मलकापूर मधनं जाणार की 6 लेन ह्या पुलावर असणार आहेत आणि 8 लेन या खाली असणार आहेत. असं 14 लेनिंग हे आपल्या मलकापूर मधून होणार आहे. आणि आज मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की मी नितीनजी गडकरी साहेबांकडे मागणी केलेली आहे की आपल्या कराडला जो पूल आपण दिलेला आहात की पंकज हॉटेल पासून जो पूल अगदी नानलापूर पर्यंत आपल्या जातो, त्या पुलाचं सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या. आणि या पुलाचं सुशोभीकरण आपण करणार आहे. आपला साधारण पूल असणार नाही तर पुलाच्या खाली कराडसाठी ज्यांनी योगदान दिलंय, मलकापूरसाठी ज्यांनी योगदान दिलंय, कराडचं गतवैभव ज्यांनी वाढवलंय, मलकापूरचं गतवैभव ज्यांनी वाढवलंय, अशा सगळ्या लोकांचं स्मरण करण्यासाठीच्या वॉल आपल्याला तिथं करायच्या. जी खासियत आपल्या मलकापूरची आहे, कराडची आहे, त्याच्यासाठीच आपल्याला वॉल करायच्या. आणि एक सुंदर अशा शहराकडे आपण चाललोय. अशा प्रकारचं चित्र या कराड मलकापूरकडे येत असताना रस्त्यावरून निर्माण व्हावं, अशा प्रकारची आता सुविधा, अशा प्रकारच्या नवीन डेव्हलपमेंटच्या बाबतीमधले प्रकल्प हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचे. एखादं लहान गाव मोठं होत असतं त्यावेळेला असंख्य अडचणी त्या गावाला येत असतात. आपल्याला समजा 1000 लोकसंख्येचं गाव असतं आणि तेच गाव ज्या वेळेला 10,000 लोकसंख्येचं होतं त्यावेळेला गावामध्ये असंख्य समस्या निर्माण होत असतात. आपण पाणी पुरवठ्याची निर्मिती करत असताना गावच्या लोकसंख्येच्या आधारावरती निर्मिती केलेली असते. ज्या वेळेला लोकसंख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढते, चांगली सुविधा असल्यामुळे, गावाचा नावलौकिक वाढल्यामुळे त्यावेळेला आपल्या व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात भार देखील येत असतो. आपण जर का एखाद्या पाणी पुरवठ्याची योजना पुढच्या 15 वर्षाचा, 20 वर्षाचा विचार करून केली तर त्यावेळेला नॅचरल डेव्हलपमेंट गावाची ज्या वेळेला होते त्यावेळेला लोकसंख्या किती वाढू शकते याचं आकलन करून ती व्यवस्था केलेली असते. पण एखाद्या गावाची व्यवस्था जर का चांगली असेल, गावाचा नावलौकिक जर का वाढला आणि लोकसंख्या जर का आपण अपेक्षित केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त वाढली तर त्यावेळेला व्यवस्थेवर आपल्या ताण निर्माण होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना
बरेच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपली पाणी पुरवठा योजना आपण निर्माण केली, चांगली योजना आहे, 24/7 योजना आहे, लोक ती योजना आपली बघायला येतात, पण त्या योजनेमधून बरेच वेळेला आता पाणी पुरवठा जास्त वाढलेला असल्यामुळे ताण निर्माण होतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे ही परिस्थिती जर का भविष्य काळामध्ये आपल्याला सोपस्कररित्या सोडवायची असेल तर केंद्राचा आणि राज्याचा पैसा मोठ्या प्रमाणावर आपल्या मलकापूरसाठी उपलब्ध करून या सगळ्या सोयी आणि सुविधा विस्तारित करण्याच्या बाबतीमधलं पाऊल हे भविष्य काळामध्ये आपल्याला टाकणं गरजेचं. एखादं घर आपण बांधलं, ज्या वेळेला आपण घर बांधलं त्यावेळेला एक आपला परिवार आहे, परिवार जसा मोठा होतो तसा घरामधल्या खुल्या कमी पडतात, त्यावेळेला त्या घराचा विस्तार करायला लागतो. आणि त्यामुळे विस्तार करण्याची प्रक्रिया ही आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या नवीन कार्यकालामध्ये सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन ही विकासाची प्रक्रिया पार पाडायची. सांडपाण्याचं व्यवस्थापन असलं तरी तीच व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे. एसटीपी आपण निर्माण केलेला आहे, त्या एसटीपीला कशा चांगल्या पद्धतीने आणखीन फंक्शनल करता येईल, एफिशियंट करता येईल, याचा सुद्धा विचार आपल्याला करायला लागणार आहे. आणि मला असं वाटतं की मलकापूरच्या विकासाची 25 वर्षाची विजन आपल्याला ठेवायची. 25 वर्षाचं स्वप्न आपल्याला आज पाहायचंय की 2025 साली आज आपण निवडणुकीला सामोरे जातोय. 2047 साली भारत हा विकसित राष्ट्र होणार आहे. 2047 साली माझं मलकापूर कुठं असणार आहे याचं अनालिसिस, याचं प्लॅनिंग आज खऱ्या अर्थानं या नवीन बॉडीनी करणं गरजेचं. पुढच्या 23 वर्षामध्ये मला काय काय करायचं हे प्रत्येक नगरसेवकांनी विचार करणं गरजेचं आहे. पुढच्या 23 वर्षानंतर काय काय आपल्या गावामध्ये पाहिजे याचा विचार नगराध्यक्षांनी करायचा आहे, उपनगराध्यक्षांनी करायचा आहे, सगळ्या नवीन निवडून जाणाऱ्या लोकांनी करायचं आहे. आणि 23 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं एक मॉडर्न, अत्यंत विकसित, अत्यंत आधुनिक, अत्यंत निसर्गरम्य आणि खऱ्या अर्थानं भारताच्या नकाशावर अत्यंत उत्कृष्ट असणारं शहर माझं कसं मला बनवता येईल याच्यासाठीचा दृष्टिकोन आज खऱ्या अर्थानं मलकापूर मध्ये निवडून आलेल्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये करायचं. आज मी खऱ्या अर्थानं आदरणीय मनोहर भाऊंना सांगू इच्छितो की आपण 2018 साली मलकापूरच्या नगर परिषदेची इमारत ही उभा करायला घेतली आणि आज अजून मला वाटतं 7 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध राजू भैया झाला की आपली नगर परिषदेची इमारत पूर्ण होणार. खऱ्या अर्थानं आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटला त्यावेळेला आपण प्रस्ताव देखील मुख्यमंत्री साहेबांना दिला, त्यांनी सुद्धा त्वरित त्या गोष्टीला मुक सहमती दिली की ही आपण मलकापूर नगर परिषदेची इमारत ही ताबडतोब पूर्ण करून टाकू. आज या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं मी तुम्हाला आश्वासन देतो की येणाऱ्या 3 तारखेला ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सगळं पॅनल आपण निवडून देऊ, भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष आणि सगळे लोक आपण निवडून देऊ, त्याच दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना ज्या वेळेला मी आपला निकाल कळवण्यासाठी फोन करीन त्याच वेळेला तुम्हाला मी तारीख सांगेन की ह्या दिवशी आपण GR काढतो. आणि मलकापूर नगर परिषदेची इमारत पूर्ण करण्यासाठी लागणारे पैसे तर आपण देऊच, पण त्याच्याबरोबर मलकापूर नगर परिषदेच्या आवारामध्ये एक लॉन असावं, जिथं जिथं जागा असेल तिथं तिथं एखादी बॉल आपल्याला करता यावी याची सोय सुविधा व्हावी. ज्या ज्या जुन्या लोकांनी मलकापूर नगर परिषदेसाठी योगदान दिलंय, मलकापूर गावासाठी योगदान दिलंय, त्यांचं एक म्युझियम असावं, एक लायब्ररी असावी, याचा ऍडिशनल आराखडा हा तुम्ही तयार करून द्यायचा. आणि एकाच वेळेला मलकापूर नगर परिषदेसाठीचे पैसे आणि या वाढीव आराखड्यासाठीचे पैसे देण्याची जबाबदारी ही माझी राहील. ते आवर्जून तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांग. आज आपल्या या कराड तालुक्याला भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने काय दिलं तर भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने मिळून आपल्या तालुक्याला भरभरून देण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली. मग भारतीय जनता पार्टीचं आपलं केंद्रातलं आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली चाललेलं सरकार आहे. ज्या ज्या ठिकाणी राज्य सरकारला केंद्र सरकारच्या वाट्याची गरज पडते त्या त्या ठिकाणी केंद्र सरकार हातभार लावतं आणि त्यामुळे ताकदीनं महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणावरचे विकासातले प्रकल्प करू शकताना तुम्हाला दिसते. आज कराड शहरामध्ये स्टेडियमच्या रिडेव्हलपमेंटसाठी आपण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना पैसे मागितले तर स्टेडियमच्या रिडेव्हलपमेंटसाठीचे काही निकष आहेत. आपली तालुक्याची जागा आहे आणि तालुक्यामध्ये स्टेडियम असेल तर त्याला
15 ते 20 कोटी रुपये पर्यंतचा निधी हा राज्य सरकारने द्यावा अशा प्रकारचे रेकमेंडेशन हे हाय पॉवर कमिटीचे होते. आम्ही मागणी केली. मागणी करत असताना आदरणीय देवाभाऊंनी आम्हाला सांगितलं की लागेल तेवढे पैसे कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला आपण देऊ. मी सुद्धा विचार केला की लागेल तेवढे पैसे देतो. आदरणीय उपमुख्यमंत्री त्या काळामध्ये म्हणत होते, त्यामुळे आम्ही प्रस्ताव 100 कोटी रुपयाचा तयार करून दिला आणि 100 कोटीचा प्रस्ताव तयार करून दिल्यानंतर हाय पॉवर कमिटीने तो प्रस्ताव रिजेक्ट केला. हाय पॉवर कमिटीने आम्हाला निमंत्रण दिलं की तुम्ही येऊन आमच्याशी चर्चा करा. हाय पॉवर कमिटीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की 100 कोटी रुपये कुठल्या निकषावर तुम्हाला देता येतील. आज तुमची तालुक्याची जागा आहे, 15 ते 20 कोटी रुपये पर्यंत आम्ही निधी देऊ, त्याच्यामध्ये तुम्ही स्टेडियमचं काम पूर्ण करा. पण आम्ही तर मोठं स्वप्न बघितलं होतं. मी तोंड वर करून सगळ्यांना सांगितलं होतं की इथं IPLच्या मॅच आपल्याला घ्यायच्यात. आपल्या कराडला विमानतळ आहे, विमानाचं लँडिंग इथं होऊ शकतंय, IPLची स्पर्धा होऊ शकते, रणजी ट्रॉफीची मॅच होऊ शकते. कैलासवासी खशाबा जाधवांचं मूळ गाव म्हणून आपण कराडकडे पाहतो. कैलासवासी खशाबा जाधव हे ऑलिम्पिक वीर आहे. कराडचा एक व्यक्ती, कराडचा एक सुपुत्र हा ऑलिम्पिक साठी हेल्सिंकीला गेला आणि हेल्सिंकीला जाऊन आपल्या देशाचं नाव मोठं केलं 1950च्या दशकामध्ये. असं आमचं कराड आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांची कर्मभूमी असणार आपलं कराड आहे आणि त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. हाय पॉवर कमिटीशी चर्चा केली. हाय पॉवर कमिटीने सांगितलं की हे शक्य नाही आणि जोपर्यंत हाय पॉवर कमिटी क्लिअरन्स देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत ती फाईल जाऊ शकत नाही. मी लगेच आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांचा त्या काळामध्ये वेळ घेतला आणि देवेंद्रजींना सांगितलं की साहेब मी हा शब्द दिलेला आहे आणि द्यायचा असेल तर मोठा निधी आपल्याला दिला पाहिजे. साहेबांनी स्मित हास्य केलं आणि ताबडतोब हाय पॉवर कमिटीच्या चेअरमनला फोन केला देवाभाऊंनी आणि त्यांनी सांगितलं की अतुल भोसलेंची जी फाईल आहे ती आहे तशी तुम्ही मंजूर करा, त्यात काही क्वेरी काढत बसू नका, यांना मान्यता द्या. आणि त्याच दिवशी हाय पॉवर कमिटीने पुढच्या मीटिंग मध्ये प्रपोजल ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढच्या मीटिंग मध्ये प्रपोजल ठेवण्यात आलं आणि 96 कोटी 50 लाख रुपयाची मंजुरी हाय पॉवर कमिटीने दिली. आणि भाऊ खरी वस्तुस्थिती आहे की 96 कोटी 50 लाखाची मंजुरी कागदोपत्री नाही तर पहिला हप्ता 10 कोटी रुपयाचा दिला आणि या स्टेडियमच्या सगळ्या वॉल्स या डेमॉलिश करून जोरानं वेगानं काम तिथं त्या स्टेडियमचं चालू आहे. आणि तुम्हाला आज मी सांगतो की पुढच्या 1 वर्ष 2 महिन्यामध्ये, एक्झॅक्टली 1 वर्ष आणि 2 महिन्यामध्ये कराडचं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पूर्णत्वाकडे गेलेलं तुम्हाला दिसेल. इतक्या वेगानं आणि गतीनं काम हे कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं चालू आहे. 133 कोटी रुपयाचा निधी PWD खात्याच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये दिला. महाराष्ट्रामधला एकमेव असा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग 220 किलोमीटरचे आम्ही केलेले आहेत. 220 किलोमीटर रस्ते असे आहेत जे प्रमुख जिल्हा मार्ग आपण केलेले आहेत. अहो फार दूर कशाला जायचं. ज्या ज्या गावामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग बसत नाही त्या त्या गावाची कनेक्टिव्हिटी आम्ही इतर जिल्ह्याशी दाखवण्यासाठी खूप मोठी प्रयत्नाची परिकष्टा करून त्या त्या गावामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग निर्माण करण्याच्या बाबतीमधलं काम हे मागच्या कालावधीमध्ये आपण केलेलं आहे. आपल्या कराड तालुक्यामध्ये हॅमचा रस्ता हायब्रिड अॅन्युटी प्रोग्रामच्या माध्यमातून आपण रस्ता दिला. हायब्रिड अॅन्युटी मेंटेनन्सच्या माध्यमातून कुसूर पासून दोंडेवाडी पासून ते रेटरे कारखान्यापर्यंत शेनोली पर्यंतचा रस्ता 4 लेनिंग करण्यासाठी 250 कोटी रुपयाचा निधी मागच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचं काम देखील आपण केलं. आपण सगळ्यांनी मिळून मला मागणी केली की मलकापूर मधल्या रस्त्यांसाठी पैसे उपलब्ध करून द्या. मलकापूर मधल्या रस्त्यांसाठी 20 कोटी रुपयाचा निधी हा मागच्या कालावधीमध्ये आपण उपलब्ध करून दिला आणि काही ठिकाणचे रस्ते तर पूर्ण देखील झालेले आहेत. अगदी भाऊ तुमच्या स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोरच्या रस्त्याचं उद्घाटन हे मागच्या कालावधीमध्ये रस्ता पूर्ण झाला, त्याचं उद्घाटन देखील आम्ही पूर्ण केलेलं आहे. काही ठिकाणचे अजित काका तुम्हाला माहिती आहे रस्त्याची भूमिपूजन सुद्धा मागच्या कालावधीमध्ये आपण घेतलेले आहेत. अनेक ठिकाणच्या रस्त्याची भूमिपूजन झालेली आहेत आणि काही ठिकाणची कामं मात्र पूर्ण झालेली देखील आपल्याला दिसतात. मलकापूर शहर हे खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयवंतराव अप्पांची कर्मभूमी होती. आम्ही देखील इथं राहतो आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं सुरेश बाबा असतील, मी असेल, आमचं विशेष प्रेम हे मलकापूर विषयी आहे. इतकं प्रेम हे आमचं मलकापूर विषयी आहे की हे गाव हे आपल्याला खऱ्या अर्थानं जगाच्या नकाशावर न्यायचंय. हा खऱ्या अर्थानं प्रयत्न
हा भविष्य काळामध्ये आमचा राहणार. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी सत्यात आणण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायची आवश्यकता असल्यामुळं सगळे आपल्यामधले जे नेते मंडळी आहेत त्यांच्या एकत्रीकरणाची मोहीम मी विधानसभेचा सदस्य झाल्यापासून 1 वर्ष आम्ही ही मोहीम करतो. 1 वर्षाच्या मोहिमेमध्ये खऱ्या अर्थानं यश हे मला आत्ता मिळालं, पण त्या मोहिमेची सुरुवात मात्र निवडून आलेल्या दिवसापासून मी आजपर्यंत करतोय. ही मोहीम करत असताना आपण कसलाच विचार केला नाही, मागचं सगळं विसरून जायचं, हा निकष आपण लावला आणि चांगलं काम करणारी लोक बरोबर घ्यायची, जोमाने काम करणारी लोक बरोबर घ्यायची, दृष्टिकोन असणारी लोक बरोबर घ्यायची, नेतृत्व करत असणारी लोक आपल्याला बरोबर घ्यायची आणि बरोबर घेत असताना किंतु परंतु मनामध्ये ठेवायचा नाही, हा दृष्टिकोन आम्ही घेतला. आणि त्या दृष्टिकोनाचं यश आपल्याला आज इथं दिसतंय की व्यासपीठावरची जर का तुम्ही सगळे मंडळी बघितले तर सगळे नेतृत्व करू शकत असणारी मंडळी एकाच वेळेला व्यासपीठावर आपण घेतली आहे. आणि व्यासपीठावर घेत असताना मला याची देखील जाणीव आहे की लोकांच्या मनामध्ये किंतु परंतु आहे. आज आदरणीय मॅडमचं भाषण होत असताना सारिकाताईंचा मी चेहरा बघत होतो. मला लक्षात आलं की त्यांना सुद्धा असं वाटतं की कसं काय यांना भाषणाचा चान्स मिळतोय, आम्हाला सुद्धा भाषणाचा चान्स मिळाला पाहिजे असं त्यांनाही वाटू शकत असतं. शेवटी सगळ्यांना संधी देणं शक्य नसतं. काही लोकांनी संधी घ्यायची असते, काही लोकांनी पाठबळ द्यायचं असतं, पाठिंबा द्यायचा असतो. आणि त्यामुळे ज्याला ज्याला जिथं जिथं आपण संधी देऊ शकतो त्याला त्याला तिथं तिथं संधी देण्याचं काम भाऊ आपण केलेलं आहे. ज्याला ज्याला नव्यानं संधी द्यायचंय त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत. मला याची सुद्धा जाणीव आहे की आपल्या 22 जागांसाठी 133 लोकांनी इच्छुक म्हणून अर्ज भरलेले आहे. आणि 133 लोकांनी अर्ज भरल्यामुळे 22 लोकांना संधी मिळणार आणि 111 लोकांना संधी मिळणार नाही. आणि ज्या वेळेला आपले 133 लोक इच्छुक झाले त्यावेळेला एक नवा राजकीय विचार देखील इथं उदयास आला. आणि तो राजकीय विचार असा आहे की यामधनं जे नाराज होतील त्यामधनं आम्ही पॅनल करणार. मला आपण सांगा, आमचं खणखणीत नाणं आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आज सुद्धा कुठल्या चिन्हावर लढायचं हे आमचं फिक्स आहे. कोण आमचे लोक आहे हे फिक्स आहे. भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य असलेले लोकच या निवडणुकीला सामोरे जाणार हे आमचं निश्चित आहे. कुठल्या अजेंडावर निवडणूक लढवतो तर विकासाच्या अजेंडावर आम्ही निवडणूक लढवतोय हे आमचं निश्चित आहे. विरोधकांची बाजू बघा की विरोधकांचं कशी निवडणूक लढवायची हे अजून फिक्स नाही. कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे अजून फिक्स नाही. कुठल्या पार्टीवर निवडणूक लढवायची हे अजून फिक्स नाही. फक्त इतकंच म्हणतात आहे की आम्ही समविचारी लोक एकत्रित घेऊ. ते समविचारी नाहीये. कोण समदुःखी असेल तर त्यांना बरोबर घ्यायचं आणि निवडणूक लढवायची यांची स्ट्रॅटेजी. आमची स्ट्रॅटेजी ही विकासात्मक कामावर निवडणूक लढवण्याची स्ट्रॅटेजी आहे किंवा धोरण आमचं ते आहे. आमचा दृष्टिकोन आहे की मलकापूर शहर हे झोपडपट्टी मुक्त शहर करण्याचा आमचा दृष्टिकोन. आमचा प्रयत्न राहणार आहे की ज्या वेळेला आम्हाला लोक सत्ता देतील त्यावेळेला पहिल्यांदा आपण मलकापूरच्या झोपडपट्टीचं निर्मूलन करण्याचा संकल्प हा घ्यायचा. आणि तो संकल्प घेत असताना कोल्हाटी समाजाचे माझे भाऊ बहिणी असतील, दांगड समाजाचे माझे भाऊ बहिणी असतील, झोपडपट्टीमध्ये राहिलेले लोक आहेत, त्या लोकांना घेऊन पहिल्यांदा आपण मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करायची. त्यांचे प्रतिनिधी घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करायची. आणि आदरणीय देवाभाऊंना मी एवढंच सांगणार आहे की साहेब, सगळे निकष बाजूला ठेवून आपण सरकारच्या निकषामध्ये बसवून हा प्रकल्प कसा पूर्ण करायचा हे बघू. अनेक निकष आहेत, त्या निकषामध्ये कसं बसवायचं हे आपणच आम्हाला सांगा. आपणच अधिकाऱ्यांना बरोबर घ्या आणि अधिकाऱ्यांना निर्देश द्या की ही माझी योजना पूर्ण झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्या झोपडपट्टीची निर्मिती झाली त्यावेळेची लोकसंख्या कदाचित कमी असेल. आज लोकसंख्या वाढलेली आहे. आज समस्या आहे तुमच्या समोर. आज तिथं राहणारी लोक समजा 140 कुटुंब होती पूर्वी, 20 वर्षापूर्वी. तिथं आज 500 कुटुंब आहे. मग 140 पासून 500 पर्यंत तुम्ही कशा प्रकारे लोकांना अकोमोडेट करणार हे देखील तुम्हाला ठरवावं लागेल, विचार करावा लागेल. सरकारने समजा एखादा निकष त्यांच्या नियमावलीमध्ये घातला असेल, त्या निकषामधून आपल्याला हा मार्ग कसा काढता येईल याच्यासाठी सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि हे सगळं कधी शक्य होईल तर मुख्यमंत्र्यांचा हात आपल्या डोक्यावर असला तरच या गोष्टी शक्य होतील. अन्यथा या गोष्टी शक्य होणार नाही.
नियमामध्ये जेवढं बसेल तेवढी परवानगी मिळेल, राहिलेल्या लोकांचं तुम्ही काय करणार हा प्रश्न तुमच्या समोर निर्माण होईल. आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारची मदत तुम्हाला गरजेची आहे, नगर विकास विभागाची मदत तुम्हाला गरजेची आहे. वेळ प्रसंगी माडाला सुद्धा तिथं आणायचं का हा सुद्धा विचार तुम्हाला करावा लागेल. आणि त्या विचार केल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या समोर तुम्हाला तो विषय मांडावा लागेल. लो कॉस्ट हाऊसिंग हे तुम्हाला तिथं कसं करायचं, आणि तुम्हाला जर का स्काय स्क्रेपर करायची असेल, मोठी इमारत करायची असेल तर ती कशी करता येईल, कुठल्या निकषामध्ये बसून करता येईल, समजा आपल्याला प्लॉट्स करायचे असतील तर ते कसे करता येईल, याचा विचार, याचं डेव्हलपमेंटल प्लॅनिंग हे तुम्हाला मलकापूरमध्ये बसून करावं लागेल. आणि नुसतं प्लॅनिंग आपल्याला करायचं नाही तर या 5 वर्षामध्ये किल्ली देण्यासाठी अमित शाह साहेबांना आपल्याला बोलवायचं. अमित भाईंनी आपल्याला शब्द दिलेला आहे. अमित भाईंनी माझ्या ज्या वेळेला प्रचाराची सभा झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी इथं परत येईन तर झोपडपट्टी वासियांना पक्क्या घराची किल्ली देण्यासाठी येईन, असा शब्द अमित भाई शाह साहेबांनी दिलेला आहे. आपण त्यावेळेचं त्यांचं भाषण बघा, त्यांचं मार्गदर्शन बघा. त्यांनी शब्द दिला की मी हे करण्यासाठी येईन, आणि हे सगळं करणं शक्य आहे. पाटण कॉलनीमध्ये देखील आम्ही आता संकल्प केलेला आहे. लँड यूज परमिशन चेंज करण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रस्ताव दिलेला आहे, आणि तो प्रस्ताव सुद्धा लॉ अँड ज्युडिशरीकडे आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर आम्ही तिथं जाणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांकडून ती सुद्धा केस क्लिअर करून घेणार आहे. लँड यूज परमिशन चेंज करायची, लो कॉस्ट हाऊसिंग साठी लँड यूज परमिशन करायची, जी पार्किंग साठी जागा आहे तिला लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये कन्वर्ट करायचं, आणि तिथं देखील आपल्याला पक्की राहण्याची घरं त्या लोकांना द्यायची. मला आपण सांगा, अनेक वर्षापासून लोक इथं राहतात. मलकापूरच्या निर्मितीपासून आमचा तो समाज तिथं राहतो. ते लोक तिथं राहतात. ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला घरामध्ये पाणी येतं. मुलगा मुलगी शिकत असेल तर त्याच्या पुस्तकावर पाणी पडतं. शाईचा पेन असेल तर शाई सगळी आपे पसरते. अशा पद्धतीचं वाईट परिस्थिती निर्माण होते. जे चुलीवर स्वयंपाक करतात त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते. मागच्या कालावधीमध्ये आपण तिथं संरक्षण भिंत सरकारच्या माध्यमातून केली. ती संरक्षण भिंत करून काही अंशी समस्या मार्गी लागली. पण ज्या वेळेला पक्की राहण्याची घरं होती त्यावेळेला सन्मानाचं जीवन त्या परिसरामधली लोक जगू शकतील, आणि तो प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा. आपल्या शहराची जी अंडरग्राउंड ड्रेनेजची व्यवस्था आहे ती मागच्या कालावधीमध्ये तुम्ही इनिशिएट केली. ती व्यवस्था 2047 सालापर्यंत लोकसंख्या गावची किती होणार, गावामध्ये किती एरिया डेव्हलपमेंटसाठी अवेलेबल आहे, आपल्याला एअरपोर्टचे नियम किती लागू होतात, त्या एअरपोर्टच्या नियमाप्रमाणे किती उंचीचं बांधकाम आपल्याला करता येतं, भविष्य काळामध्ये जे जुने बांधकाम आहे त्याचं रिडेव्हलपमेंट झाल्यावर किती लोकसंख्या वाढेल, आणि ती लोकसंख्या वाढल्यानंतर आपल्या गावाला नेमकी व्यवस्था किती मोठी लागेल, याचं नियोजन करून आपल्याला त्या योजनेला पैसे आणणं गरजेचं आहे. आज जर का आपण घाई गडबडीमध्ये एखादी योजना करायला गेलो तर कदाचित कमी पैसे आपल्याला मिळतील. योजना कदाचित तात्पुरती चांगली सुद्धा होईल, पण भविष्य काळामध्ये आपल्याला 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्या योजनेला चालवताना अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. आपली आजची जी योजना आहे ती अत्यंत आधुनिक आणि चांगली करण्यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी आपल्याला सादर करणं गरजेचं आहे. आपली आत्ताची 24/7 योजना चांगली आहे, ती आणखीन चांगली करण्यासाठी किती पैसे लागतील, एसटीपीच्या योजनेसाठी किती पैसे आपल्याला लागतील, अंडरग्राउंड ड्रेनेजची गटरची योजना अत्यंत आधुनिक करण्यासाठी आपल्याला किती पैसे लागतील, याचा एकत्रित प्रस्ताव तयार करणं गरजेचं आहे. उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आम्ही चालू करणार या सरकारच्या कार्यकालामध्ये, हे आज मी घोषित करतो. मी आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांबरोबर बैठक केली आणि मी सांगितलं की स्वर्गीय विलास काकांनी ही योजना उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं. ती योजना त्यांच्या आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कार्यकालामध्ये पूर्ण होण्यापर्यंत ती आली, पण ती योजना कधी चालू झाली नाही. आज आम्ही ती योजना चालू करणार, आणि ती योजना चालू करत असताना जकीनवाडी असेल, नांदलापूर असेल, कोयना बाजार असेल आणि मलकापूर मधला वाढीव जो भाग आहे त्या वाढीव भागाला पाणी मिळेल अशा पद्धतीची योजना त्या माध्यमातून आम्ही तयार करू, आणि पाण्याची कधी टंचाई होणार नाही या गावांना, याचं आम्ही आता प्लॅनिंग भविष्य काळामध्ये करणार आहोत. या सगळ्या गोष्टी करताना शासनाचा निधी या सगळ्या गोष्टींसाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे, आणि ती तरतूद आपण भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपी करूया अशा पद्धतीचा देखील शब्द मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. जिथं रोपवे आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचा सुद्धा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे आपण देणं गरजेचं आहे. आगाशिवाचा टेबल लँडच्या बाबतीमध्ये आपली चर्चा झाली, रोपवे तिथं करणं गरजेचं आहे. त्यांनी पर्यटन वाढू शकतं, त्याला फार मोठा पैसा देखील लागत नाही.
याला काही फार एकदम 1000 कोटीचं बजेट लागत नाही. याला फक्त नियोजनबद्ध प्लॅनिंगची गरज आहे. आणि परमिशनसाठी फॉरेस्ट विभागाच्या परमिशन्स असतील, नगर विकास विभागाच्या परमिशन्स असतील, आणि टुरिझम मधून पैशाची तरतूद कशी करून घेता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं. आज आपण पर्यटन विभागाच्या माध्यमातून ट्रायल म्हणून रेठऱ्याला 1.5 कोटी रुपयाचा निधी घाटासाठी उपलब्ध केलेला आहे. की त्या 1.5 कोटी मधनं घाटाचं सुशोभीकरण आपण हाती घेतोय. मागच्या कालावधीमध्ये आम्ही 50 लाख रुपये निधी उपलब्ध केला आणि नंतर आम्हाला लक्षात आलं की हे 50 लाखात भागत नाही, त्यामुळे आणखी निधी उपलब्ध आपण तिथं केला आणि 1.5 कोटी रुपयाचा निधी आपण आता तिथं उपलब्ध केलेला आहे. आणि त्याच्यामधून आपण एक थोडीशी ट्रायल घेत आहोत की नदीकाठी जी गाव आहेत त्या गावाला जो घाट आहे त्या घाटाचं सुशोभीकरण आपल्याला कसं करता येईल, तिथं टुरिझम कसा आपल्याला प्रमोट करता येईल. आज आपल्या मलकापूर गावामध्ये किती सारे मंदिर आहेत मला सांगा, किती मंदिर आहेत भाऊ गावामध्ये? छोटी छोटी मंदिर आहेत. बिरोबा मंदिर आहे आपलं, सातत्यानं तिथं आपण मागणी करतोय. लक्ष्मी देवीचं मंदिर आहे, डोंगराई देवीचं मंदिर आहे, असे छोटी छोटी मंदिर आहे. ह्या मंदिरांचा पुनर्विकास करण्यासाठीचा आराखडा हा आपण कधी केला का? तो आराखडा आपल्याला करणं गरजेचं आहे. हा आराखडा आपण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की असंख्य लोकांचं पुण्य हे राज्यकर्त्यांना मिळेल. असंख्य लोक माता भगिनी सणावाराचे तिथे येतात आणि ज्यावेळेला त्यांना चांगली व्यवस्था मिळते त्यावेळेला ते चांगल्या प्रकारचा कृपा आशीर्वाद हे राज्य सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना देतात. तर या सगळ्या नवीन संकल्पना आहे. शहराचा अर्बन प्लॅनिंग हा खूप मोठा विषय आहे. अर्बन प्लॅनिंग करणाऱ्या मोठ्या मोठ्या एजन्सीज आहेत. आपण कराडचा अर्बन प्लॅनिंग करण्यासाठी एक एजन्सीला इन्व्हाइट केलं. त्या एजन्सीनी एक 400 पानाचं पुस्तक तयार करायला घेतलंय. ते मी कराडकरांच्या समोर येणाऱ्या काळामध्ये मांडणार आहे की अर्बन प्लॅनिंग आपल्या शहराचं कसं केलं पाहिजे. इतकं नावलौकिक असणारं आपलं शहर आहे, पण आपल्या शहराला एलिव्हेटेड नेकलेस रोड करण्याचं फक्त स्वप्नच आपण आजपर्यंत बघितलं. पण आज या आमच्या कार्यकालामध्ये आम्ही तो प्रस्ताव शासन दरबारी सादर केला आणि त्याचा एस्टिमेट करण्याचे आदेश आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली पीडब्ल्यूडी खात्याला देण्यात आले की विटा रस्त्याला आपल्या हायवे पासून जोडणारा एलिव्हेटेड नेकलेस रोड जो कराडच्या हद्दीमधून जाईल किंवा कराडच्या नदीकाठाला लगत जाईल, आपल्या प्रीती संगम बागेल पासून जाईल, अशा पद्धतीच्या नेकलेस रोडचं एस्टिमेट करण्याचे आदेश हे मागच्या कालावधीमध्ये करण्यात आले. आज कराड शहरामध्ये ट्रॅफिकचं कंजेशन आहे. मलकापूरमध्ये देखील मला असं वाटतं की हा रस्ता मागच्या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील असताना आपण पूर्ण करून घेतला. अशाच पद्धतीनं ट्रॅफिक डिकंजेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा सुद्धा प्लॅन आपल्याला भविष्य काळामध्ये करावा लागेल. आज आपण जर का बघितलं तर डीमार्टच्या परिसरामध्ये ट्रॅफिक जॅम मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसतो, कारण आपल्या हायवेचं काम पूर्ण झालेलं नाही. भविष्य काळामध्ये काम ज्या वेळेला हायवेचं पूर्ण होईल त्यावेळेला सर्व्हिस रोडचं प्लॅनिंगची सुद्धा आपल्याला योजना करावी लागेल की सर्व्हिस रोडचं सुशोभीकरण, सर्व्हिस रोडच्या बाजूचे जे कॉरिडॉर्स आहेत त्याचं सुशोभीकरण करण्याचं सुद्धा आपल्याला प्लॅनिंग भविष्य काळामध्ये करावं लागेल. अनेक अशी गावं मतदारसंघामधली मी करायची योजलेली आहेत की गावामध्ये एक सुद्धा गल्ली, एक सुद्धा बोळ असं ठेवायचं नाही जिथं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही. मी ग्रामीण भागामध्ये योजना काढलेली आहे की जेवढे तुमचे पाणंद रस्ते आहेत तेवढे सगळे पाणंद रस्ते पूर्ण करून टाकायचे. मला सांगताना इथं तुम्हाला आनंद होतो की कासार शिंब्यासारखं गाव पाणंद रस्त्यासाठी 2,40,00,000 रुपये त्या गावाला दिलेत आणि सगळे पाणंद रस्ते पूर्ण करून टाकले. एकूण एक पाणंद रस्ता पूर्ण करून टाकलाय. आपल्याही गावामध्ये तुम्ही बघा, त्याचं प्लॅनिंग करा, मॅप घेऊन बसा, गावाचा विकास विस्तार कुठल्या बाजूने होतोय याचं नियोजन तुम्ही करा. आज धेबेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर आता आपला जो विस्तार होतोय इमर्सन पासून किंवा जिथपर्यंत तुमची हद्द आहे तिथं नवीन डेव्हलपमेंट होताना तुम्हाला दिसणार आहे. जिथं जिथं कोयनावसाद हद्दीपर्यंत जिथं जिथं मलकापूरकरांची जागा आहे किंवा मलकापूर नगर परिषदेच्या मालकीची जागा आहे तिथं तिथं रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आणि हे डेव्हलपमेंट होत असताना रस्ते देखील तुम्हाला तिथं चांगले असणं गरजेचं आहे. कोयनावसाद मध्ये देखील मी तिथं अनेक लोकांना सांगत असतो की बिल्डिंग परमिशन देताना ग्रामपंचायतीने ट्रॅफिकची काय अवस्था होईल याचा विचार करून बिल्डिंगची परमिशन दिली पाहिजे. एखादी 10 मजल्याची इमारत तुम्ही बांधाल, 10 मजल्याच्या इमारतीमध्ये समजा 200 कुटुंब राहायला आले, त्यांची वाहनं जर का आली तर ती वाहनं जायला रस्ता आहे का याचा विचार आपण करणार आहोत की नाही, हा सुद्धा प्रश्न मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या समोर हा प्रश्न ठेवायचा. आणि त्यामुळं
अनेक असंख्य माझ्या मनामध्ये कल्पना आहेत, ज्या कल्पना आपल्याला मलकापूरमध्ये राबवायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचा विषय जो या मलकापूरमध्ये राबवणं तुम्हाला गरजेचं आहे, सोलर ग्राम जशी योजना आहे तसं सोलर शहर आपल्याला मलकापूर करायचं. आणि हे सोलर शहर करत असताना, सोलर सिटी करत असताना प्रत्येक घराच्या वर सोलर पॅनल असले पाहिजेत, प्रत्येक बिल्डिंगच्या वर सोलर पॅनल असले पाहिजेत. आणि केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेमधनं सबसिडी एकूण एक माणसाला मिळवून देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळवून करणं अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं की जे आपल्या गावामधलं सांडपाणी आहे त्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते सांडपाणी एवढं शुद्ध पाहिजे की त्या सांडपाण्याचा वापर हा गावामधल्या गार्डनिंगसाठी किंवा गावामधल्या ओपन स्पेसेसच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला करायचा. आम्ही तर कृष्णा विश्वविद्यापीठामध्ये एक नवीन योजना केलेली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं आपण एसटीपी तयार केलेली आहे आणि त्या एसटीपीच्या माध्यमातून ज्या पाण्याची निर्मिती होते त्या निर्मितीमधून आपण सगळ्या गार्डनिंग साठी लागणाऱ्या पाण्याची तरतूद केलेली आहे. स्पेसेस डेव्हलपमेंट किंवा ओपन स्पेसेसला आपण पैसे उपलब्ध नगर उत्थान मधून किंवा नगर विकास विभागाच्या योजनेमधनं उपलब्ध करून आपण त्याची सुद्धा डेव्हलपमेंट करण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे. कराड शहराला आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून स्पेस आहे त्याला 2.5 कोटी रुपये आता आपल्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिले. याचा देखील नोंद मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चित करू इच्छितो. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तर तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे मला 100% माहिती आहे आणि त्यामुळं साहजिक आहे या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येणार. नवीनला संधी मिळणार का जुन्याला संधी मिळणार. मग आम्ही इतके वर्ष तुमच्या बरोबर काम केलं, ज्या वेळेला तुमची एवढी हवा नव्हती त्यावेळेला आम्ही सगळी ओझी तुमची उचलली आणि आज तुमची हवा झाल्यानंतर तुम्ही दुसरंच काहीतरी करताय अशी समस्या, अशी शंका या असंख्य लोकांच्या मनामध्ये उपस्थित होते. बरेच वेळेला राजकारणामध्ये काम करताना पुढं मागं सरकारची तयारी ही कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. त्यावेळेला मी आदरणीय मनोहर भाऊंना मुख्यमंत्री साहेबांपर्यंत भेटायला घेऊन गेलो त्यावेळेला त्यांनी तिथली परिस्थिती बघितली की मुख्यमंत्री महोदयांच्या केबिन मध्ये 80 आमदार होते. 80 आमदार होते आणि एक भाऊ होते, असे 81 लोक त्या केबिन मध्ये होते. आणि शिवेंद्र बाबा आणि मी सुद्धा काही वेळ आम्ही थांबावं आम्हाला लागलं आणि थोडी गर्दी कमी झाल्यानंतर व्यवस्थित आमची भेट तिथं झाली. त्यामुळे आज काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः मनामध्ये हा विचार केला पाहिजे की ज्या वेळेला आपली संघटना मजबूत होत असते, ज्या वेळेला आपली पार्टी मजबूत होत असते, ज्या वेळेला आपल्याला चांगलं काहीतरी जीवनामध्ये साध्य करायचं त्यावेळेला थोडं पुढं मागं सरकायची सोय ही आपण स्वतःसाठी करून ठेवली पाहिजे किंवा थोडं पुढं मागं सरकायची मानसिकता आपण केली पाहिजे. सगळ्या गोष्टी पूर्वी होत्या तशाच आता होतील अशी अपेक्षा करणं आज इष्ट होणार नाही. ज्या वेळेला आपण कमी संख्येने असतो, उदाहरणार्थ आपण नेहमी गाडीचं उदाहरण देतो की गाडीमध्ये 4च लोक असतात त्यावेळेला छोट्या गाडीने सुद्धा आपलं पुरे होतं. ज्या वेळेला लोक वाढतात त्यावेळेला आपण थोडी मोठी गाडी घेतो, त्यावेळेला त्याच्यापेक्षा लोक वाढतात त्यावेळेला मिनी बस घेतो, ज्यावेळेला त्याच्यापेक्षा लोक वाढतात त्यावेळेला आपण मोठी बस घेतो, ज्या वेळेला बसच्या टपावर माणसं बसतात त्यावेळेला रेल्वे करतो, रेल्वे मोठी झाल्यावर त्याला डबे वाढवतो. आता अशी परिस्थिती आहे की डबे वाढवायची पूर्ण अधिकार पक्षाने मला दिलेले आणि त्यामुळे पाहिजे तेवढे आपण डबे वाढवू, डब्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला बसवतो, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही मनामध्ये शंका आणू नका की डबे वाढवतोय 4 डबे 5 करू, 6 करू, 7 करू, जागा कमी पडणार नाही. तुमच्या मानसन्मानाला कुठं धक्का पोहोचणार नाही याची जबाबदारी माझी राहील. फक्त तुमच्या मनामध्ये जर का चुकीच्या शंका यायला लागल्यासारख्या, उदाहरणार्थ एखादा ग्लास आहे, ग्लासमध्ये पाणी आहे, मग पाणी निम्मा ग्लास भरलेला आहे का निम्मा मोकळा आहे हा बघण्याचा दृष्टिकोन हा ज्याचा त्याचा असतो. त्यामुळे दृष्टिकोन देखील आपण अत्यंत चांगला ठेवणं गरजेचं आहे. बरेच वेळेला नवीन माणूस बरोबर दिसला की काही जुन्या लोकांना असं वाटू शकतं की आता असं कसं काय झालं, आम्हीच होतो आजपर्यंत आणि आता नवीन माणूस दिसायला लागलेला आहे. नवीन माणसांच्या मनामध्ये शंका येते की सारखं बाबा कानात जुन्या माणसाच्या बोलतात, आपल्याविषयी तर बोलत नाहीत ना, असं नवीन माणसाला वाटू शकतं.
अजिबात काळजी करू नका. कानामध्ये शक्यतो एकमेकाविषयी मी काही सांगत नाही. सांगायचं असेल तर समोरासमोर सांगतो. आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये येणारे 25 वर्ष आपल्याला काम करायचंय. एखाद्या कार्यकर्त्याला मी जर का खोटं बोललो तर तो ते लक्षात ठेवेल आणि आज नाही पण 5 वर्षानंतर काढेल, 10 वर्षानंतर काढेल. आपल्याला ते होऊ द्यायचं नाही. एखादी गोष्ट शक्य नसेल तर प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट आज शक्य नाही, पण एक ना एक दिवस आपण ती गोष्ट शक्य करू. योग्य वेळेला योग्य मार्गाने योग्य लोकांना योग्य संधी मिळत असते. आपण नेहमी सहनशील होण्याच्या बाबतीमधला सल्ला हा कार्यकर्त्यांचा ऐकला पाहिजे, नेत्यांचा ऐकला पाहिजे. आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला 2च खासदार निवडून आले होते. 1980 साली ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार निवडून आले होते त्यावेळेला त्यांना हिनवायचे हम दो हमारे दो. आपल्यामधनं निघून गेले त्यावेळेला अटलजींच्या अंत्ययात्रेला 14 मुख्यमंत्री अटलजींच्या बाजूने चालत होते आणि ह्याला यश म्हणतात की तो विचार त्यांनी त्यावेळेस पेरला आणि तो पेरल्यानंतर मग अनेक वर्षानंतर ज्या वेळेला अटलजींनी निरोप घेतला या पृथ्वीचा त्यावेळेला 14 मुख्यमंत्री आजूबाजूला चालत होते. आणि हे खरं संघटनेचं यश आहे, विचाराचं यश आहे. अंधेरा हटेगा कमल खिलेगा त्या काळामध्ये त्यांनी म्हटलं आणि चिखलामध्येच कमल उगवतं हे सुद्धा त्या काळामध्ये असंख्य भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी सांगितलं. आणि त्यामुळे याच्यामधून आपल्याला एकच गोष्टीचा बोध घेतला पाहिजे की सारखा स्वार्थ साधून देखील आपल्याला चालणार नाही. थोडं पुढं मागं सरकून आपण राहिलो तर चांगल्या प्रकारे आपल्याला बांधणी करता येईल. बरेच वेळेला निवडणुकीमध्ये रागाच्या पोटी आपण एखादं पाऊल उचलतो आणि ते पाऊल उचलल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे पाऊल आपण चुकीचं उचललंय. पण ज्या वेळेला लक्षात येतं की पाऊल चुकीचं उचललंय तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे पाऊल उचलण्याच्या आधी 10 वेळा आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. बरेच वेळेला माझ्या देखील जीवनामध्ये असे प्रसंग आले की त्या प्रसंगाच्या निमित्तानं मला वाटायचं की आपण हे उचललं असतं पाऊल तर योग्य झालं असतं, कदाचित हे पाऊल उचललं असतं तर आपण यशस्वी झालो असतो. पण योग्य गोष्टीला योग्य वेळ येणं गरजेचं असतं. तशी योग्य वेळ आल्यानंतर योग्य गोष्टी घडत असतात. हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. मला बरेच वेळेला वाटतं की कार्यकर्त्याची सुद्धा अडचण असते. कार्यकर्ते कष्ट करत असतात, काम करत असतात. मला आठवतंय की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी राजू आबांचा प्रवेश आम्ही मुंबईमध्ये घेतला आणि मोठा दणदणीत प्रवेश राजू आबांचा तिथं झाला. तदनंतर त्यांनी कामाच्या जोरावर मंडल अध्यक्ष म्हणून देखील तुमची बढती झाली. मंडल अध्यक्ष म्हणून देखील तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं. आणि ज्या वेळेला असं वेळ निर्माण आली किंवा असा प्रसंग निर्माण आला की आता आणखीन आपल्याकडे काही मोठे नेते मंडळी जुडणार आहे, आता भाऊ आपलं देखील विचार बदललेले आहेत आणि आपण देखील भारतीय जनता पार्टी बरोबर येणार आहात, त्यावेळेला काही वेळेला असंही मला वाटतं की आम्हाला काही वाटलं असेल, कदाचित मनामध्ये बोलले नाहीत कधी मला, पण काही मनामध्ये आलं असेल आबाच्या. पण तुम्ही मान्य केलं पाहिजे सगळ्यांनी, कार्यकर्त्यांनी. आदरणीय पत्रकार बांधवांना मी राज की बात सांगतो की आम्ही ह्यांना सगळ्यांना समजवतो आणि समजवल्यामुळे बघा सगळ्यांना व्यवस्थित आम्ही बसवलं. कुठंही घरामध्ये भांड्याला भांड लागणार नाही याच्यासाठी आम्ही इन्सुलेशन केलं आणि त्यामुळे एकमेकाशी कुठं वादविवाद होणार नाही याच्यासाठीचा प्रयत्न मी केला. त्यांना पण घेऊन बसलो, त्यांना देखील समजून सांगितलं. बरेच वेळेला राजकारणामध्ये अशा गोष्टी होतात की काल आपण निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढवली, आज लगेच आपण एकत्र व्हायचं, तर कसं एकत्र व्हायचं? कार्यकर्ते आपले ऐकणार का? ज्या वेळेला तुम्ही कार्यकर्त्याला समजून सांगाल त्यावेळेला तो कार्यकर्ता ऐकेल. कार्यकर्त्याला ज्या वेळेला तुम्ही समजून सांगाल की अरे आपल्या गावासाठी आपल्याला करायचंय, आपल्या नेत्यासाठी आपल्याला करायचंय, आपल्या पार्टीसाठी आपल्याला करायचंय, भविष्यकाळात हा फायदा होणार आहे आपल्या गावाचा, की समजूत आपण काढाल त्यावेळेला या गोष्टी बदलतील. आणि समजूत काढणं कठीण काम आहे, मला माहित आहे की समजूत काढणं किती कठीण आहे. आता या 133 मध्ये किती घाम माझा निघणार आहे यांना समजवता हे माझं मला माहित आहे. आणि त्यामुळं आपण एक नवीन सिस्टीम आता इथं राबवत आहोत की दिवसा लोक भेटायची, रात्री 10 पासून 12 पर्यंत फोन घ्यायचे आणि 12 पासून 4 पर्यंत वेलकम. कोणीही फोन करा, कारण ते सिरियसली घ्यायचं नसतं. सकाळी तो पण विसरलेला असतो ना, आपण पण विसरून जातो. त्यामुळे रात्री जास्त 10 नंतर येणारे फोन मी फार सिरियसली घेत नाही. आणि त्यावेळेला मनामधल्या लोक गोष्टी सांगत असतात, जुन्या गोष्टी सांगत असतात. मला हे माहित आहे की काहीच नव्हतं या गावामध्ये त्यावेळेला, अनेक लोक होते. आमचे कुठे आहेत बाळासाहेब गाडगे?
बाळासाहेब गाडगे पहिल्यांदा माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं की गावात आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यांच्या माध्यमातून त्यावेळेला 2007-08 या वेळेला आपण सुरुवात थोडी केली आणि त्यावेळेला कार्यकर्त्यांना नौखं होतं सगळं आणि तेव्हापासून आजपर्यंत बराच आपला प्रवास झालाय. पण शेवटी एक गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे की आपण 2008ला वागत होतो तसं 25 साली वागायला लागलो तर नाही ना चालणार. आपण सत्तेमध्ये नसताना जसं वागत होतो तसं सत्तेमध्ये आल्यानंतर वागून नाही चालणार. सत्तेमध्ये नसताना आपण ज्या आक्रमकतेने वागत होतो, सत्तेमध्ये आल्यावर ती आक्रमकता आपल्या गावच्या भल्यासाठी आपण वापरली पाहिजे. हा दृष्टिकोन तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. हेच मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं हेच विचार तुमच्या समोर ठेवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. बरेच वेळेला मला देखील या गोष्टीची जाणीव आहे की अनेक लोकांचा याच्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं जी इच्छुक मंडळी आहेत विशेषतः त्या लोकांचा याच्यामध्ये कधी कधी निराशा देखील होण्याची शक्यता असते. पण आज या निवडणुकीच्या कडे पाहत असताना नवीन मलकापूरच्या निर्मितीसाठी असणारी ही निवडणूक आहे आणि नवा मलकापूर निर्मितीसाठी असणाऱ्या निवडणुकीला कुठंही चुकीची नजर त्या निवडणुकीकडे पडू नये कोणाची, याची काळजी तुम्ही आणि आम्ही घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी भविष्याचा ज्या वेळेला पायंडा आपण पाडत असतो, भविष्यासाठीचा पाया आपण ज्या वेळेला रचत असतो तर पाया हा भक्कमच असला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र मिळून मलकापूरच्या नवनिर्मितीसाठी आपण सगळ्यांनी एक व्हावं एवढीच विनंती तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करून येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर असणारे सगळे 22 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मोठ्या मताधिक्यानं तुम्ही निवडून द्यायचा आहे एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी बाबांसाठी. आदरणीय बाबा आपल्या कार्यकर्तृत्वाची पोचपावती आमच्या मलकापूर वासियांना दिली. होऊ घातलेल्या मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थितीत राहिलेले तुम्हा सर्वांचे दैवत आदरणीय आमदार अतुलजी बाबा भोसले, तसेच मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष व नुकतेच पार्टीत आलेले आदरणीय मनोहरभाऊ शिंदे, आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकभाऊ थोरात, तसेच सर्व पत्रकार बंधू आणि माता भगिनींनी येथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम जाहीर झाला असे जाहीर करतो.